श्री गुरुदेव दत्त अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु पंतराज महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। श्री पंतभूतपीठाच्या श्रींची पत्रे वाचन या कार्यक्रमात आज आपण 32व्या आठवड्यात सहभागी झालेलो आहोत। आजच्या या शनिवारच्या सत्राची सुरुवात आपण उदया चली जो गुरु देखिएला उदया बुजी जो दृढस्थापियेला पद क्रमांक 2729 याने सुरुवात करणार आहोत। मी श्री सुधीर वैद्य दादांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी। आवाज येतोय ना रे? हो। श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ध्यायेत् श्रीपन्तराजं गुरुवरमतुलं श्यामलं भव्यभालं गम्भीरं कुङ्कुमाढ्यं सितशुभवसनं मुक्तकेशं परेशं शान्तं व्याघ्राजिनस्थं करधृतवरसद्बोधदण्डम् महान्तं मुक्तारुद्राक्षहारं सरसिजनयनं दिव्यगात्रं पवित्रम्। श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। उदयाचले जो गुरु देखिएगा, उदयाचले जो गुरु देखिएगा, हृदयाम्बुधि तो दृढस्थापियेला, हृदयाम्बुधि तो दृढस्थापियेला। निजबोधमात्रे भवदुःखहर्ता, निजबोधमात्रे भवदुःखहर्ता। गावो भजो नित्यमालावधूता, गावो
स्वरूप ज्याचे वाचा मनातीत स्वरूप ज्याचे सामर्थ्य पुंजित निगमागमांचे सामर्थ्य पुंजित निगमागमांचे कर्ताची आखून नदगेची हाता कर्ताची आखून नदगेची हाता गाऊ भलू नित्य बालावधूता गाऊ भलू नित्य बालावधूता मोहांधकारी जीव हा बुडाला मोहांधकारी जीव हा बुडाला तद्बोध श्रवणे स्वरूपी निवाला तद्बोध श्रवणे स्वरूपी निवाला स्वप्नी नुरली संसार चिंता स्वप्नी नुरली संसार चिंता गाऊ भलू नित्य बालावधूता गाऊ भलू नित्य बालावधूता अन्या आदित्य किरणी जदभास जैसा आदित्य किरणी जदभास जैसा चिन्मात्र स्वरूपी जगभाव तैसा चिन्मात्र स्वरूपी जगभाव तैसा तया विणे ठाव कुठे नरीता तया विणे ठाव कोठे नरीता गाऊ भजू नित्य बालावधूता गाऊ भजू नित्य बालावधूता अन्याय माझे कोट्यानुकोटी अन्याय माझे कोट्यानुकोटी पुण्यांश माझा काही न गाठी पुण्यांश माझा काही न गाठी कटाक्षे भवधूर करता कटाक्षे भवधूर करता गाऊ भजू नित्य बालावधूता गाऊ भजू नित्य बालावधूता व्यतिरेक मार्गे मज भेटविले व्यतिरेक मार्गे मज भेटविले बोधान्वये व्यापक तेची ठेरे बोधान्वये व्यापक तेची ठेरे आचरी व्यक्त त्याचीच सत्ता चराचरी व्यक्त त्याचीच सत्ता गाऊ भजू नित्य बालावधूता गाऊ भजू नित्य बालावधूता अभिमान
सगळा अभिमान सगळा पदकंची वाहू अभिमान सगळा पदकंची वाहू अखंड तन्नाम स्मरणीच राहू अखंड तन्नाम स्मरणीच राहू भ्रांती हरुने सद्बुद्धी दाता भ्रांती हरुने सद्बुद्धी दाता गाऊ भजू नित्य मानावधूता गाऊ भजू नित्य मानावधूता अद्वैत बोधामृत चाखविले अद्वैत बोधामृत चाखविले अद्वैत बोधामृत चाखविले निजात्मज्ञाने मजनीववीरे निजात्मज्ञाने मजनीववीरे अनन्य भजनी निज शांति दत्ता अनन्य भजनी निज शांति दत्ता आऊ भजू नित्य मानावधूता आऊ भजू नित्य मानावधूता गाऊ भजू नित्य दत्तावधूता गाऊ भजू नित्य पंतावधूता श्री गुरुदेव दत्त अवधूत अवधूत विश्वनाथ धन्यवाद सुधीर दादा, छान भजन सेवा सादर केली, धन्यवाद. आता मी बबन दादांना विनंती करतो की त्यांनी पद क्रमांक 903 पाठीराखा सद्गुरू असता का रे तू भिसी ही भजन सेवा सादर करावी. अनम्यूट करा. केलं केलं. श्री गुरुदेव दत्त. होता की दुज रामचंद्र म्हणून सीता ही साध्वी खरी, बाळे कुंद्री ग्रहस्थ थोर बरवा निष्ठा स्वधर्मी बरी. त्या ते पुत्र अजापुरी निपजला आनंद तै होतसे, तो हा सद्गुरु दत्त कर्दळी पुरी पंत स्वरूपी वसे पंत स्वरूपी वसे. श्री गुरुदेव दत्त. पाठी राखा सद्गुरु असता पाठी राखा सद्गुरु असता, कार तू भीसी कार तू भीसी कार तू भीसी. पाठी राखा सद्गुरु असता पाठी राखा सद्गुरु असता, कार तू भीसी कार तू भीसी कार तू भीसी. प्रेमळ माय पोषित तुझला प्रेमळ माय पोषित तुझला, बुडवी प्रेम रसी बुडवी प्रेम रसी, कार तू भीसी कार तू भीसी. पाठी राखा सद्गुरु असता पाठी राखा
सद्गुरु असता कार्य तू भीसी, कार्य तू भीसी, कार्य तू भीसी. बंधन मिथ्या मुक्ती मिथ्या, बंधन मिथ्या मुक्ती मिथ्या. मुक्त तू असशी, मुक्त तू अससी, कार्य तू भीसी, कार्य तू भीसी. पाठी राखा सद्गुरु असता, पाठी राखा सद्गुरु असता कार्य तू भीसी, कार्य तू भीसी, कार्य तू भीसी. करी तू भक्ती देईल शांती, करी तू भक्ती देईल शांती. दत्त अविनाशी, दत्त अविनाशी, कार्य तू भीसी, कार्य तू भीसी. पाठी राखा सद्गुरु असता, पाठी राखा सद्गुरु असता कार्य तू भीसी, कार्य तू भीसी, कार्य तू भीसी. श्री गुरुदेव दत्त. विश्वनाथ. धन्यवाद बबन दादा, खूप छान भजन सेवा सादर केलीत. हे पद पत्र क्रमांक 42 याला अनुसरून हे असं होतं. आजचं आपलं जे पत्र आहे, पत्र वाचन पत्र क्रमांक 42 आहे. असं रतन बांदिगरे या सादर करणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्र वाचनास सुरुवात करावी. रतनताई अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हॅलो. हा, सुरू करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु पंतराज महाराज. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना माझा नमस्कार. सेवा श्री गुरुचीच एक करुणी, तन्नाम घेई मुखे. हर्षामर्ष जनापवाद न धरी, द्वंद्वे हि साही सुखे. प्रेमाचा चटका स्वभक्त कटका, लावोनिया जातसे. तो हा सद्गुरु दत्त कर्दळीपुरी, पंत स्वरूपी वसे. श्री गुरुदेव दत्त. पत्र क्रमांक 42 रावजी काकांना लिहिलेलं हे पत्र आहे. 16 ऑगस्ट 1888 रोजीचं पत्र आहे. या पत्राची पार्श्वभूमी मला सापडलेली नाही आहे. रावजी काकांचा परिचय आता आपल्याला झालेलाच आहे, होत आहे. तरीही 1-2 वाक्यात मी परिचय देत आहे. रावजी काका हे श्रीपंत महाराजांचे चुलत मामे भाऊ, ज्यांचा गौरव श्रीपंत महाराजांनी आपल्या प्रेमलहरींनी केला. व्यंकटेश वीराचा, तोची प्रिय अवधूताचा. अशा रावजींचा आणि श्रीपंतांचा प्रेमा या सर्व पत्रांमधून आपणास दिसून येतो. आणि आपणासही या पत्रांचा बोधरूपी खजिना जो मिळालेला आहे, तो अमूल्य दागिन्याहून काही कमी नाही. तर आता मी या पत्रास सुरुवात करत आहे. रावजींना लिहिलेलं पत्र आहे. श्रीपंत महाराज म्हणतात, रावजी, आपले पत्र पोहोचले. असा उल्लेख करत असताना
रावजी काकांच्या आलेल्या पत्राला उत्तर देताना श्री पंत महाराज त्यावेळी रावजी काका ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीवर आधारित हे पत्र लिहित असावे. आपले पत्र पोहोचले, सध्याची बिकट स्थिती कळून आली. तसं पाहता मूळची जी स्थिती ती मुळालाच जाते. जसं घोडा मोकळाही म्हणता येत नाही आणि बांधलाही म्हणता येत नाही. बंधन अडकविणे, चिखल, घोडा व याचा द्रष्टा इत्यादी त्रिपुटी बाजार स्वप्नीच दिसतात. जागृत दृष्टीस ते मुळीच नसतात. क्षणाचे विस्मरण अनेक फेऱ्यात टाकील. हुशार 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 असं रावजी काकांना आधीच्या लिहिलेल्या म्हणजे 40व्या पत्रात सांगून श्री दत्तचरणी स्थिर लक्ष ठेवा, भजन चालू दे, ही अंतरीची तळमळ व्यक्त होताना दिसते. प्रेमाचा गड्डाच तो. सर्वज्ञा काय सांगावे, त्रिकालज्ञानी असा तो दत्त पुढे लिहित आहेत. सध्याची बिकट स्थिती कळून आली. माया कार्यात उत्तमावस्था, कनिष्ठावस्था असा भेद मानून सुखदुःखाच्या भीतीने, मानापमानाच्या काळजीने चिंता करीत बसणे शहाणपणाचे काम नव्हे. येथे मला श्रींच्या एका पदाची आठवण होते. श्री गुरु राया अघटित तुझी किरे माया माया. श्री गुरु राया अघटित तुझी किरे माया. माया हा शब्द श्रींच्या वाङ्मयात बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचा अर्थही देण्यात आलेला आहे. भक्तालाप या श्रींच्या ग्रंथात, अर्थात तो विरहालापच आहे, यामध्ये मायेचं वर्णन केलं आहे की माया म्हणजे जी काही नाही ती म्हणजे अत्यंत अभावरूप अशी ती माया. माया विद्या अभावरूपी जीवशिव केवी झाले रे, असं पद क्रमांक 424 मध्ये म्हटलेलं आहे. परमानुभव प्रकाश या ग्रंथामध्ये श्री पंत महाराज म्हणतात, माया ही मुळीच नाही, फक्त ती आहे अशी भासते. जिकडे पाहावे तिकडे ती आपण भरून आहे. अशा प्रकारे ही माया ज्ञानासही आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. स्फुटलेख 112 मध्ये याचं विवरण करताना श्रीपंत महाराज म्हणतात, सत्य ज्ञानानंतर रूप झाकून नाही ते दाखवणारी अशी ही माया आहे. अशा या निबिड माया रात्रीत भलत्या मार्गाने चालूनही सरळ मार्गच असे समजत हजारो वाटांनी हे अंध सैन्य चालले आहे. त्यात कित्येक रानात शिरून काटे कुटे यांनी त्रासले, कैक खड्ड्यात पडले, कैक घसरून पडले, कैक अंधारातच सर्वात पुढे चाल करून काजळाचे विहिरीत बुडाले. असा हा मायामोहित संसार, असं हे मायेचं पसरलेलं जाळं, मायेचं हे कार्य अनिर्वाच्य आहे. अनिर्वाच्य ही माया विसरवी तव पाया. अनिर्वाच्य ही माया विसरवी तव पाया. सत्य दाऊनी काया हानी केली. सत्य दाऊनी काया हानी केली. गेह धन सुत जाया दुःख देती वाया. गेह धन सुत जाया दुःख देती वाया. पडली मोह छाया बुद्धी भ्रमली. पडली मोह छाया बुद्धी भ्रमली. धाव दत्तात्रया धाव करुणालया. अशा या मायेच्या कार्यात चांगलं वाईट, उत्तम कनिष्ठ असा भेद मानून सुखदुःखाच्या भीतीने, मानापमानाच्या काळजीने चिंता करीत बसणे शहाणपणाचे काम नव्हे. तनु मन धन ही समर्थ पायी अर्पून परमार्थ साधित असता वंचक बुद्धीने म्हणजे फसवणाऱ्या बुद्धीने पुन्हा काळजी का करावी, असा अत्यंत परखड श्री पंत महाराजांनी प्रश्न विचारला आहे, जो आपणा सर्वांना तंतोतंत लागू पडतो.
खरंच आपण सद्गुरूला तनु मन धन अर्पण केलं का, हा प्रश्न पडतो. प्रेम तरंगामध्ये जी तनु मन धनार्पणाची लक्षणं सांगितली त्याप्रमाणे ते आपण केलं का, असे अगणित प्रश्न पडतात. तनु म्हणजे शरीर, याचा अभिमान टाकावा, तो टाकला का? मन अर्पण म्हणजे मनातील जगासंबंधी व त्यातील विषय पदार्थांसंबंधी संकल्प विकल्प टाकून नौकास्तंभ स्थित काकवत मन एकाग्र झालं का? धनार्पण म्हणजे तमोगुणान्वित पापमूलक कृत्य वासना यांचा वीट आला का? स्थूल सूक्ष्म कारण या तिन्हींचा अर्पण होऊन जीव तुर्यस्थ स्थितीत बोध ग्रहणार्थ तयार झाला का? तर नाही. आणि म्हणूनच तनु मन धन समर्थ पायी अर्पण केले ही फक्त वाचेने केलेली पाशवळ बडबड ठरते. आणि मग ही वंचक बुद्धी सतत माईक संसाराची काळजी वाहते. म्हणून वंचक बुद्धीने पुन्हा काळजी का करावी, असा श्रींचा सद्गुरुपुत्रांना विचारलेला घणाघाती प्रश्न. आपल्यापेक्षा अनंतपटीने श्री दत्त महाराज ज्ञानी आहेत. आपल्यापेक्षा तो समर्थ आमचे हिताहित चांगले जाणतो. तो त्रिकाल ज्ञानीत, ज्याच्या पुढे काळही थरथर कापतो, असा जो कालातीत अंतरज्ञ सर्वज्ञ विश्व पालन करता भक्तांच्या हाकेसरशी दत्त म्हणून उभा राहणारा, असा तो ज्ञानियांचा राजा असताना जीव जन्माला येण्यापूर्वीच मातेच्या स्तनात दुग्धोत्पत्ती करणारी ही भक्त जननी, प्रेमळ माता, वासराच्या हंबरड्यासरशी धावत येणारी जशी गाय, तशीच ही प्रेमळ भक्तमाय. स्वानंदांकी घेऊनी भक्ता, स्वानंदांकी घेऊनी भक्ता, अभय वचन देते गुरुमाय, अभय वचन देते गुरुमाय, भक्तासी प्रेमस्थन पाजिते, भक्तासी प्रेमस्थन पाजिते. अशी ही सद्गुरु माय असताना सर्वस्व त्याजवर अर्पून दिल्यानंतर आपण चिंता करणे, अभरवसा अविश्वास आपल्या मनीचा आपणच उघड केल्यासारखा होतो. त्या समर्थास तनु मन वाणी विकल्यावर आता त्याची काळजी का? माझ्या सर्वस्वाची काळजी तो वाहतो, असा जर भाव आहे तर त्यानेच दिलेल्या या तन मन धनाची व्यवस्था तो कशी का लावेना? आपण निश्चिंत असावे. झालो आम्ही फकीर नाही फिकीर, अशी वृत्ती बाणावी. जे जे समोर येईल ते ते माझा दत्त, तो तो माझा दत्तच. मग तो सज्जन असो दुर्जन असो, मित्र असो शत्रू असो, निंदक असो, कुणी का असेना. श्री दत्ताच्या जोरावर तेथे जाणे, वकिली करणे, उदयास येणे, फायदा होणे ही चाललेली आहेत. पुढेही तोच चालवणार. आदी मध्य अंती तोच तर व्यापून आहे. मग चिंता कशासाठी? आतापर्यंत ज्याने चालवले पुढेही तोच चालवणार. उगीच अधीर होऊ नको. एकोभावाने त्याचवर पूर्ण विश्वास ठेवून खुशाल असा. बाहू भारुनी दत्त गर्जतो, बाहू भारुनी दत्त गर्जतो, भक्तांसी राखितो दत्त, भक्तांसी राखितो दत्त, भक्तांसी राखितो. कोणी न पाहे वक्रदृष्टीने, कोणी न पाहे वक्रदृष्टीने, काळ साकरतो, काळ साकरतो. बाहू भारुनी दत्त
दत्त गर्जतो भक्तांसी राखितो दत्त भक्तांसी राखितो रहा निश्चिंत नाम स्मरत रहा निश्चिंत नाम स्मरत तापत्रय हरितो तापत्रय हरितो बाहुभारुनि दत्त गर्जतो बाहुभारुनि दत्त गर्जतो भक्तांसी राखितो दत्त भक्तांसी राखितो दत्त भक्तांसी राखितो. कसे होईल, काय करावे, कसे करावे हे मंत्र न जपता दत्ता दत्ता हा मंत्र जपल्यास विशेष आनंद होईल. सद्गुरू शरण जाऊन या मायाविलासात का गुंततोस? अनिर्वचनीय मायाविलास केवी जाणे मूढधी असं एका पदामध्ये म्हटलेलं आहे. या मायेच्या खेळात तू का गुंततोस? श्रीमद भगवद्गीता सारमध्ये श्रीपंत महाराज मायेविषयी वर्णन करतात मायेचं. माया ब्रह्मादिकास भुलवते, मग इतरांचा पाड काय? या मायेच्या झपाट्यातून निघण्यास जीवास फार कष्ट पडतात. या मायेच्या भोवऱ्यात ब्रह्मादी पिपिलिकादी जीव पडलेले आहेत. ते निघणे कठीण, पण जे माझे भजन करतात ते निश्चय करून या संसारातून पार पडतात. तू सद्गुरु पुत्र आहेस, सद्गुरूस शरण गेला आहेस, मग तू या माया विलासात का गुंततोस? आजच जग बुडाले काय आणि राहिले काय? आपण सच्चिदानंद आत्म्यास काय बाधा आहे? प्रारब्धाने देह आला आहे, त्याचे त्याप्रमाणे चालणार, अन्यथा करण्यास कोणी समर्थ नाही. म्हणून गुणत्रय हे ज्या मायेचं स्वरूप आणि जी अंतःकरणास कारण ती माया, अनुभववल्लीमध्ये हा उल्लेख आहे. तर अशा मायेत न गुंतता देह प्रारब्धास गाठ घालून सद्गुरु चरणी जी रज्जू स्थानापन्न ब्रह्म आणि सर्प स्थानापन्न माया अशा रज्जू सर्प भुलीप्रमाणे भासमान मायेत मुळात जिचा जन्मच अज्ञानापासून झाला तिला न जुमानता देहास प्रारब्धास गाठ घालून मन सद्गुरु चरणी खिळून आत्मब्रह्मैक्य भाव दृढ करीत संसाराची उपरती म्हणजे वैराग्य, विरती, अनासक्ती वाढवीत जावे. जसे ओकलेले अन्न पुन्हा नजरेसमोर घेण्याचीही इच्छा राहत नाही, तद्वतच जे ज्यानं दिला आहे, ज्याचा मालक नियंता जो सद्गुरु आहे, त्याचं त्याला दिल्यावर पुन्हा चिंता का, काळजी का वाहावी? देह हे भाड्याचं घर. 4 दिवस सुखानं समाधानानं राहावं, प्रारब्धानुसार चालणाऱ्या देहाची ममता हवी कशात? तनु मन धन समर्थांचे आहेत. आपण जो श्वास घेतो तोही त्या समर्थाचाच, अन्यथा आपल्या हातात काय आहे? म्हणून त्याची सद्गुरूची सेवा होईल तेवढं हितच. बरं, ही सेवा सद्गुरूसाठी नव्हे, जो त्रिभुवन नायक त्याला आपल्या सेवेची काय गरज? ती सेवा आपण स्वतःसाठी, आत्मोद्धारासाठी करायची आहे. आणि ही सेवा ही सद्गुरूच करून घेतो, तेही आपल्या हितासाठी. माझ्या पुत्रांचं हित व्हावं, भलं व्हावं ही त्या मायबापाची इच्छा. म्हणून संग्रहाची आशा तरी आपल्यात नाहीच. संग्रह करावा तर तो सद्गुरु बोधाचा करावा, सद्गुरूच्या नामाचा करावा. जन्म मरणाच्या फेऱ्यात टाकणारा लौकिक संग्रह काय कामाचा? कालची आठवण, उद्याची चिंता, आजची ममता ही टाकून त्रिकरणपूर्वक समर्थांचे भजन करीत असावे. समर्थास अर्पण केल्यावर आपला हक्क नाही. झाडावरचं फूल जसं आपल्या हातात आलं की त्या झाडाचा हक्क संपला. आपल्या ओंजळीतलं फूल देवाच्या सद्गुरूच्या चरणी वाहिलं की आपलाही हक्क संपला. म्हणजे जे ज्यानं आपल्याला दिलं
ते आपण परत त्या सद्गुरूला दिलं. 2 श्वासांमधील जितकं अंतर तितकाच आपला मध्यस्थपणा. म्हणून समर्थांवर हवाला घालून स्वस्थानी स्वस्थ राहावे. हे असे का तसे का, जे जसे आहेत तसेच होणार. आपण विरुद्ध कल्पना करू नये, कारण आपलं हित अहित सद्गुरूच जाणतो. आज एखादी गोष्ट मनासारखी घडत नाहीये तर दुःख मानून नये, कारण योग्यायोग्य जाणणारा सद्गुरू सर्व सूत्रधारी आहे. जे समोर येईल ते माझा दत्तच हा भाव मनी धरून दत्त भजनी रमत असावं. सद्भावाचे फळ चांगलेच मिळते. एको भावे दत्त भजता नाही संस्कृती चिंता. योगक्षेम वाहतो प्रभू तोची माता पिता. भक्ताभिमानी भक्तवत्सल भक्त जनत्राता. अनन्य भावे भजता सहज सुख दत्ता. दत्त पदाचा भावार्थ झालेला आहे. या पदामध्ये जे कठीण शब्दांचे अर्थ सांगण्यात आलेले आहेत ते शब्द मी आता घेत आहे. बिकट म्हणजे कठीण, अवघड. माया, माया म्हणजे जी काही नाही, म्हणजे जी अत्यंत अभावरूप आहे. माया म्हणजे प्रभा, माया म्हणजे मीपणा, कल्पना, स्फुरण ही जी स्वरूपाला विसरून उठतात ती सर्व. सुख, विराग, दुःख तेच सुख. सुखचा अर्थ श्री पंचचरित्र पोथीमध्ये दिलेला आहे. सु म्हणजे चांगले विचार आणि ख म्हणजे अंतःकरण. ज्या अंतःकरणात चांगले विचार येतात तेथे सुख नांदते. दुःख, विषयांचं सुख तेच दुःख, जे व्यवहारात अद्वैत अखंड ऐक्य असतं, जे ते दुःख पराग 30 मध्ये सांगितलेलं आहे. आणि पोथीमध्ये दुःखाचा अर्थ दु म्हणजे वाईट आणि ख म्हणजे अंतःकरण. ज्या अंतःकरणात वाईट विचार येतात तेथे दुःख. वंचक बुद्धी, फसवणारी बुद्धी. ज्ञानी, आता ज्ञानी कोणाला म्हणावं तर ज्याला ज्ञान आहे तो. स्फुटलेख 40 मध्ये महाराज म्हणतात, ज्ञानाने मुक्त तो ज्ञानी. बाळबोधामृता सारामध्ये ज्ञानाची व्याख्या केली. ज्ञानी म्हणजे अमनस्क योगी. स्फुटलेख 31 मध्ये ज्ञानी कोण तर आत्मानात्म, नित्यानित्य, सत्यमिथ्य, अहंकार, ब्रह्म यांचा विचार करून आपणच ब्रह्म असे समजून सर्व साक्षी होऊन राहणारा तो ज्ञानी. अधीर न होणे, उतावीळ न होणे. मायाविलास, मायेचा खेळ, माया कार्य म्हणजे मायाविलास. आत्म ब्रह्मैक्य भाव असा शब्द या पत्रामध्ये आलेला आहे. आत्म, ब्रह्म, ऐक्य, भाव. आत्म म्हणजे आत्मा, आपले आत्मस्वरूप, जो अंतर्यामी आहे, सर्वांतर्यामी आहे, जो कुटस्थ म्हणून ओळखला जातो. ब्रह्म म्हणजे स्वतःची ओळख, जगाचा पालन करता. ऐक्य जे दोन नाही एकच आहे असे. आणि भाव म्हणजे असणेपणा. आत्मा आणि ब्रह्म दोन्ही एकच आहे हा भाव, हा असणेपणा म्हणजे आत्मब्रह्मैक्य भाव. उपरती, विषयांची ओढ हळूहळू कमी करणे म्हणजे उपरती. स्फुटलेखामध्ये याचा अर्थ दिलाय. बाह्य भ्रमास पाडणाऱ्या कर्मांचा त्याग. स्त्रीकरणपूर्वक असाही शब्द आलेला आहे. याचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा. स्त्री म्हणजे तीन, करण म्हणजे साधने. भजन, सहस्फुरण, सद्भाव, सत्वगुणीपणा. आणि मंत्र म्हणजे मननात त्रायते 6 मंत्र, म्हणजे मनन चिंतन केल्यावर जो रक्षण करतो तो मंत्र. आता या पत्रामध्ये काही उपदेश आज्ञा आहेत त्या पाहूया. ओकलेल्या अन्नाची आशा नको. उपदेश किंवा उदाहरण. आज्ञा, त्याची व्यवस्था कशी का तो लावेना, निश्चिंत असावी. नंबर 2, संसाराची उपरती वाढवीत जावी. कालची आठवण, उद्याची चिंता, आजची ममता ही टाकून त्रिकरणपूर्वक समर्थांचे भजन करीत असावे. दत्त भजनी रमत असावे. समर्थावर हवाला घालून स्वस्थ असावे. पुढेही तोच चालवणार, उगीच अधीर होऊ नको.
सिद्धांत आपल्यापेक्षा अनंत पटीने श्री दत्त महाराज ज्ञानी आहेत. आपल्यापेक्षा तो समर्थ आमचे हिताहित चांगले जाणतो आणि सद्भावाचे फळ चांगलेच मिळते. या पत्रासाठी मी संदर्भ असा घेतला देवेकर कृत चरित्रामधून की निष्ठा सद्गुरूवर कशी असावी, किती अढळ असावी. तर याचं उदाहरण पोथीमध्ये दिलेलं आहे की ज्यांना प्रति हनुमान म्हणून ओळखलं जातं असे जे पुट्टप्पा, त्यांची श्रीपंत महाराजांप्रती असणारी निष्ठा, अढळ श्रद्धा, जी की समोर खड्डा दिसलेला आहे आणि पंत महाराज सांगतात की अरे पुट्ट्या मार उडी, आणि असं म्हणतात क्षणाचाही विलंब न लावता पुट्टप्पानी उडी मारली. कारण त्यांना हे माहित होतं की मी उडी मारल्यानंतर माझा सद्गुरू शांत राहणार नाही, माझ्या पाठोपाठ येणारच. एवढी ती दांडगी श्रद्धा, समोर खळगा असल्यानंही उडी मारली आणि माझ्या मागोमाग माझा सद्गुरू येणार हा दांडगा विश्वास, सद्गुरूवर हवाला जो म्हणतात तो हाच असावा. आता या पत्राचा आशय दाखवणारी काही पद आहेत. पद क्रमांक 177, अवधूत पाठी राका असता का मारीसी हाका, एको भावे भजन करिता चुकेल भव धोका. नंबर 2, 636 पद क्रमांक, एको भावे भजता संता नाही तुझ चिंता. त्यानंतर आता 888 क्रमांकाचं पद, एको भावे दत्त भजता. 1275, कासया करिसी चिंता जाऊनी शरण अवधूता. 2050 क्रमांक पद, देह गेह विनाशी जाणूनी वरिली गुरु भक्ती तैची प्राप्त निज विरती. 772 क्रमांकाचं पद, कासया गुरुपुत्र होसी व्यर्थ संशयी मरसी. 894 पद क्रमांक, कासया करू मी चिंता माझा सद्गुरु निशिदिनीत राहता. 1393, ज्ञानी म्हणविसी जरी तू दशलक्षणे वाहसी. आता या पत्राच्या आशयावरून काही प्रश्न घेतलेत. वंचक बुद्धीने काळजी का करावी? जेव्हा सद्गुरूचा वरदहस्त मस्तकी पडतो, आत्मस्वरूपाचे दर्शन घडते, तेव्हा लक्षात येते की हे तन मन धन यापैकी आपलं असं काहीच नाही. मग ते सर्व सद्गुरूपायी अर्पण करून परमार्थ साधत असता चिंता मात्र कायम राहते. मन ही माझे नाही, तुझेच आहे. मीच नाही, मग माझे काय असणार? म्हणून धन ही तुझेच, अशी भावना व्यक्त होते. तरीही देहाची चिंता कायम राहिली. मनामध्ये सतत राग, द्वेष, लोभ, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर, आपपरभाव, सुख दुःख, मानापमान बाळगणे, माझे तुझे करणे, म्हणजे हेही एक प्रकारे सद्गुरूंना फसवल्यासारखंच आहे. मग ते आपलं अर्पण करणं खरंच आहे का? तर तसं ते अनुभवास येत नाही. म्हणून वंचक बुद्धीने पुन्हा काळजी का करावी, असा अत्यंत परखड असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या मंत्राचा जप करावा? दत्ता दत्ता या मंत्राचा जप करावा. आत्म ब्रह्मैक्य भाव म्हणजे काय? आत्मा ब्रह्म ऐक्य भाव, आत्म ब्रह्मैक्य भाव. शरीरामध्ये पंचमहाभूते जड रूपाने आहेत. त्यांच्यापासून तयार झालेली 25 तत्वे चर आहेत. जड आहे तरीही या तत्वांना खेळवते ते चैतन्य म्हणजेच आत्मा होय. कुटस्थ अक्षर हे आत्म्याचे स्वरूप. असे अनेक आत्मे मिळून एक व्यापक चैतन्य तयार होते, तेच हे ब्रह्म. ब्रह्म अनादी, निर्गुण, निराकार, परिपूर्ण, सत्यज्ञानानंत स्वरूप. अगदी त्याची थोरवी गाताना वेदही मौनावले. माझ्यातला आत्मा हाच ब्रह्म, हे भिन्न नाहीत, दोन्ही एकच. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी तेच पिंडी, असा एकपणाचा भाव. आत्मा ब्रह्म ऐक्य यांचा भाव हा एकपणाचा असणेपणा म्हणजेच आत्म ब्रह्मैक्य भाव. त्रिकरणपूर्वक समर्थांचे भजन करावे ते कसे? त्रिकरणपूर्वक मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 साधनं, इन्स्ट्रुमेंट. इथे याचा अर्थ इंद्रिय असा होतो. मन, वाचा, शरीर ही 3 करण इंद्रिय होत. कायेन वाचा मनसेंद्रिये वा, काया वाचा मने करून सर्व कर्मे सद्गुरूच्या चरणी समर्पित करून समर्थांचे भजन करीत असावे ते असे.
माया विलास म्हणजे काय? शेवटचा प्रश्न आहे. मायेचा खेळ. माया म्हणजे जी काही नाही. माया ही जीवाची उपाधी ठरते. ब्रह्मैवाहम किल सद्गुरु कृपया या संस्कृत पदामध्ये श्रीपंत महाराजांनी म्हटले, माया विद्या जीवेश्वरय्यो सर्वाधारम चाधिष्ठानम सर्वातीतम सर्वांतरय्यो सच्चित सुखमय पूर्ण स्वरूपम. माया ही निर्गुण परब्रह्माची शक्ती. ती खरीही नाही आणि खोटीही नाही. मिथ्या आहे पण भेदाचे कारण आहे. अनादि आहे पण शांत आहे. अशी जी ती माया, तिचं व्यक्ताव्यक्त स्वरूप म्हणजेच माया विलास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असा साधारण मी या पत्राचा अभ्यास केलेला आहे. तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यास माझ्या समाधानाप्रमाणे झालेला नाही असं माझं स्वतःचं मत आहे. तर आपण मार्गदर्शक आहेत, सर्व गुरुबंधू भगिनी आहेत, त्यांनी यातील त्रुटींवर प्रकाशझोत टाकावा आणि माझ्या वृत्तीचं समाधान करावं अशी मी विनंती करते आणि इथेच मी हे पत्रवाचन थांबवते. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद रतनताई, खूप छान पत्रवाचन केलं. इतर वाङ्मयाचे संदर्भ सुद्धा दिलेत, पदांचा संदर्भ दिला, खूप छान. आता मी बाळासाहेब कसाळे आबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. दत्त. नमस्कार सर्वांना. रतनताई, तुलाही धन्यवाद. पत्राचे विवेचन खूप छान केलंस, अनेक संदर्भ देऊन. पत्राचा पार्श्वभूमी सापडत नव्हती तरी तू 40व्या पत्रावरून थोडी संदर्भ देण्याचा प्रयत्न केलास. हरकत नाही, तुझी चौकस बुद्धी चांगली आहे. तर रावजी, सध्याची बिकट स्थिती कळून आली असं म्हटलंय पहिल्याच वाक्यात. आपले पत्र पोहोचले, सध्याची बिकट स्थिती कळून आली. पंतांना अशा ह्या बिकट स्थितीमध्येच, अडचणीच्या काळामध्येच पत्र आलेली आहेत सगळी. त्या आध्यात्मिक असतील, प्रापंचिक असतील, संसारिक असतील. कारण आपण सर्वजण प्रापंचिकच होतो. पंतांचे शिष्य पण सगळे सांसारिकच होते. आलेल्या अडचणी वगैरे सगळ्या सोडून घेण्यासाठी पंतांना नेहमी पत्र यायची, त्या पत्रांना दिलेली उत्तर आहे. पण पंतांनी मात्र याची उत्तर सगळ्यांनी आध्यात्मिक दिलेली आहेत, परमार्थामधून दिलेले आहेत. सध्याची बिकट स्थिती कळून आली. माया कार्यात उत्तमावस्था कनिष्ठावस्था असा भेद मानून सुखदुःखाच्या भीतीने, मानापमानाच्या काळजीने चिंता करीत बसणे शहाणपणाचे काम नव्हे. पत्राच्या पत्रवाचनच्या सुरुवातीलाच पवन कदमनी पाठी राखा सद्गुरू असता कार्य तू भिशी, हे जे त्याला सूचक असं पद म्हटलं, त्याप्रमाणे आलेल्या अडचणीवर मात करणं, सुखदुःखाकडे न पाहणं, हा मायेचा खेळ कसा आहे, हा सर्व मायेचा दृश्य प्रसारावा म्हणजे हा त्याचा खेळच आहे. तर यामध्ये उत्तमावस्था कनिष्ठावस्था, अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख, मानापमान यांचा विचार करून चिंता करणे आपले गुरुपुत्राला शहाणपणाचं नाही असं म्हटलेले ते. कारण त्यांना रावजी हे गुरुपुत्र आहेत, गुरुबंधू आहेत आणि म्हणून त्यांना असा बोध केलेला आहे की हे शहाणपणाचं नाही. तन्मनधनी समर्थपायी अर्पण परमार्थ साधित असतात. तन्मनधनी सद्गुरूच्या पायी अर्पण केलेले आहेत आणि तरी पण परत वंचक बुद्धीने पुन्हा काळजी का करावी. मग ती दिलेली असताना सुद्धा ती फसवेगिरी केल्यासारखं ती परत माझी आहेत आणि त्याला होणारी सुखदुःख ही मग माझी आहेत असं समजून काळजी का करावी. आपल्यापेक्षा अनंत पटीने सद्गुरू दत्त महाराज ज्ञानी आहे, फार मोठा सिद्धांत
महाराजांनी सांगितलेलं इथं. आपल्यापेक्षा तो समर्थ आमचे हिताहित चांगले जाणतो. सर्वस्व त्याजवळ अर्पून दिल्यानंतर आपण चिंता करणे म्हणजे अभरवसा आपल्या मनीचा आपणच उघड केल्यासारखा होतो. योगक्षेम वहाम्यहम त्यांनी म्हटलेलं आहे. तुझ्या सर्वस्वाची चिंता मी वाहतो. तू आता काही करू नकोस. फक्त माझं वच मला विसरू नकोस असं म्हटलेलं आहे. मग हा जे सांगितलेलं आहे आणि तरी पण आपण चिंता करणे, आपण सुखदुःखाच्या कल्पनेमध्ये किंवा नफे तोट्याच्या कल्पनेमध्ये अडकणे, संकटाच्या कल्पनेमध्ये अडकणे म्हणजे सद्गुरूचा अभरोसा केल्यासारखा आहे, म्हणजे सद्गुरूचा भरोसा कमी केल्यासारखा आहे असं महाराज म्हणतात. हा अत्यंत बोधच आहे. तुम्हा आम्हा सर्वांना बोध आहे हा. आपण सर्वजणच रावजी आहोत. पंत महाराज आपल्याला बोध करत आहेत. त्या समर्थास तनुमन वाणी विकल्यावर आता त्याची काळजी का? परत परत महाराज स्मरण देतात. तनुमन धनाबद्दल तरी अनेक पावलोपावली महाराजांनी सांगितले की त्याला एकदा दिल्यानंतर तिची परत अपेक्षा का? त्याची व्यवस्था कशी काय तोलाविना निश्चिंत असावी. आता बघा त्याचं देणं सुद्धा असं असतं. तो देतो की ज्याचं त्याला कधी द्यायचं, कसं द्यायचं, कोणाला द्यायचं, केव्हा द्यायचं आणि दिलेलं झेपल किंवा नाही हेच तर त्यालाच कळतं. आणि म्हणून त्याला समर्थ म्हटलं जातं की आपल्या पेक्षा आनंद पटीने श्री दत्त महाराज नेणे आहे. आपल्याला जे जे द्यायचं ते आपल्या बरोबर त्यांनी त्याच्याप्रमाणे बरोबर दिलेलं आहे. कमी जास्त कोणालाही काही केलेलं नाही. मग त्याची व्यवस्था कशी का लावीना निश्चिंत असावी. दत्ताच्या जोरावर येथे येणे, वकिली करणे, उदयास येणे, फायदा होणे ही चालली आहे. त्याच्या ह्याच्याप्रमाणेच आपले स्थित्यंतर घडतात. आपण इकडे जातो तिकडे जातो ही सगळी त्याचीच इच्छा आहे. त्याच्यामध्ये नफा होतो, तोटा होतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यावर पूर्ण एकोभावाने त्यावर पूर्ण विश्वास ठेवून खुशाल असावे. आणि म्हणून आपलं जे जे चाललंय ते सगळं त्याच्याच क्रियेनं चाललेलं आहे, त्याच्याच स्फूर्तीनं चाललेलं आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवावा. कसे होईल, काय होईल, अजून काय करावं लागेल ह्या सतत विवंचनेत राहण्यापेक्षा दत्त दत्त हा मंत्र जपावा. दत्ता तू असं म्हणावं. म्हणून महाराज म्हणतात आपण सुद्धा आता पत्रवाचन चालू असताना सुद्धा बऱ्याच वेळेला, कारण ही वंचकच बुद्धी आहे आमची, पण सारखा इतर विचार घुसतातच माझ्यात. काय होईल, कसं होईल, पत्रवाचन सुद्धा कसं होईल, मला चांगलं बोलता येईल का नाही, हा सुद्धा जी बुद्धीच आहे आपली आणि ती पण सारखा मनातून विचार करते. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी दत्ता 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 हा मंत्र घालावा. इतर कल्पना करत बसण्यापेक्षा दत्ता तू हा मंत्र जर घातला तर मग विशेष आनंद होईल. सद्गुरु शरण जाऊन या मायाविलासात का गुंततोस? सद्गुरूला शरण गेलो हा सगळा मायेचा विलास आहे हा जाणून आपण सद्गुरूला शरण गेलेलो आहे. आणि दत्ता तू म्हटलेला आहे तुझ्याच चरणीच आम्हाला थारा दे असं म्हणून गेलेलं असताना सुद्धा परत सद्गुरु शरण मायाविलासात का गुंततो? मायेच्या विलासामध्ये का गुंततोस? जग बुडाले काय न राहिले काय, ते तर सतत बुडणारच आहे. आणि हा मायेचा डोलारा, मायेचा विलास हा क्षणिक आहे ह्याची कल्पना तुला आहे, दिलेली आहे. प्रारब्धाने देह आलेला आहे. देहाबरोबर प्रारब्धाबरोबर देह आणि त्या प्रारब्धाप्रमाणेच त्याचे सर्व क्रिया होणार आहे. मग अन्यथा करण्यास, मग ते तसं होऊ नये किंवा असं व्हावं म्हणून आपली कल्पना त्याच्यावर लादून सुख दुःख करून घेण्यामध्ये काही उपाय नाही, अन्यथा नाही असं म्हटले महाराज. अन्यथा करण्यास कोणी समर्थ नाही, त्याच्यामध्ये बदल करण्यास कोणी समर्थ नाही. देहास प्रारब्धास गाठवून मन सद्गुरुचरणी खिळून ब्रह्मात्मैक्य भाव दृढ करी. ब्रह्मात्मैक्य भावाचा अर्थ रतननी खूप छान सांगितला. प्रत्येक शब्दाची फोड करून ब्रह्मात्मिक भावाचं विवेचन खूप छान केलं. दृढ करीत संसाराची उपरती वाढवीत जावे. संसाराचं असारत्व मनातून, संसाराचं सार मनातून जाऊन असारत्व अंगी बांधलं पाहिजे. आणि ओकलेल्या अन्नाची आशा, जे विसर्जन झाले, जे विषय नको म्हणून टाकले त्याची परत अपेक्षा नको. तन्मन धन समर्थाचे आहे, तन्मन समर्थाचे आहे, त्याला अर्पण केलेले आहेत आपण. देते वेळी पण त्याने दिली होती. तन्मन दिलं धन अर्पण केल्याचा अर्थ काय, तर त्याची अपेक्षा काढून टाकली आपण.
त्याची सेवा होईल तेवढे हित. सद्गुरूची सेवा जितकी होईल करता येईल तन्मन धनानं ते हितच आहे. संग्रहाची आशा तरी आपणास नाही. संग्रहाची आशा आपणास नाही. लौकिक संग्रह नाही आपल्याला. लौकिक संग्रह काय काम? संत महाराज परागमध्ये म्हणतात लौकिक संग्रहाची अपेक्षा असू नये. कालची आठवण, मागे काय होऊन गेलं, भविष्यात काय होईल, भविष्य तर आपल्या हातात नाही. मागे जे होऊन गेलं त्याची आठवण करून काय फायदा नाही. आणि आजची ममता, अहम ममता जी आजची आहे त्याच्यामध्ये आपण किती गुंतायचं, ती कशी टाकायची ह्याचा विचार करून त्रिकरणपूर्वक समर्थाचे भजन करीत असावे. त्रिकरणपूर्वक काया वाचा मनाने एकाग्र होऊन तन मन धन जशी सद्गुरूला अर्पण केली तसंच काया वाचा मनाने एकाग्र होऊन स्वतःच विसरून ठाईच नेमणे तुझे भजन अशा पद्धतीने आपलं भजन व्हावं. समर्थाचे भजन करत हवं. समर्थास अर्पण केल्यावर आपला हक्क नाही. आणि मग हे सरळ एकदा सर्व सद्गुरूला अर्पण केलं की आपला हक्क नाही समर्थावर हवाला घालून स्वस्थ असावे. दत्तातू दत्तातू आपण विरुद्ध कल्पना करू नये. सद्भावाचे फळ चांगलेच मिळते. दत्तभजनी रमत असावे. सद्भावाचे फळ चांगलेच मिळते. जैसा भाव तैसा देव, तर्ककुसरी सर्व भाव. दत्तभजनी रमत असावे. दत्ताचे पायी आम्ही वस्ती केली अखंड. अशा पद्धतीनं पंत महाराजांनी आपण सर्वांनाच रावजी असं समजून ही पत्र रावजीला लिहिली. रावजींच्या हातून ती पत्रांची साठवणूक झाली. पंतबंधूंना ती परत सुपूर्त केली. पंतबंधूंनी ह्या सर्व साठा जतन करून तुम्हा आम्हासाठी प्रकाशन केला. ही श्रींचीच इच्छा. पंतांनी म्हटले की मी बोधरूपाने आहे आणि माझा बोध असाच वाहत राहणार आहे. तर पंत ह्या वाङ्मयाच्या रूपानं आजही आहेत आणि आपल्याला ते बोध करत आहेत. हेच आपल्याला या सर्व बोधपीठाच्या माध्यमातून अवगत व्हायला लागलेले ही सद्गुरूची कृपा, श्रींची कृपा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आबा. आता मी सुधीर दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. सुधीर दादा अनम्यूट करा. सुधीरदादांची बहुतेक कनेक्टिव्हिटीचा काहीतरी इश्यू आहे. बबन दादा आपण या पत्रावर मार्गदर्शन करावं. चालेल. हो 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 येतोय आवाज. बबन बोलतो का? नाही नाही बोला तुम्ही. तुमचा आवाज येत होता म्हणून मग म्हटलं का. हा हा म्यूट होतो ना, आवाज कसा येणार माझा? हो हो आज पण मी बोलायचंय का? हो हो बोला बोला. श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. छान. रतनताईंनी 42 क्रमांकाचं पत्र आपल्याला उलगडून दाखवलं. आबांनीही त्यातल्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. पत्र मध्यम विस्ताराचं आहे साधारण. रावजी काहीतरी बिकट परिस्थितीतून जात आहेत आणि ते त्यांनी पंत महाराजांना कळवलंय. त्याच्यावरती पंत महाराजांनी लिहिलेलं उत्तर आहे. अभय देणारं पत्र आहे.
पण अभय देताना गुरुपुत्र कसा राहायला हवा आणि कसा राहतो या दोन्ही गोष्टी सांगितल्या. कसा राहतो तर तो तनुमन धन समर्थाला अर्पण केली असं म्हणतो आणि वंचक बुद्धी धरून ती तनुमन धन पुन्हा माझी म्हणतो. सद्गुरूला जेव्हा शरण जातो त्यावेळेला हे शरीर माझं नाही तुझं आहे. मन या शरीरामध्ये राहणार जे आहे ते तुझ्या संकल्प विकल्पांनी मला प्रेरणा देत असतं. ते संकल्प विकल्प तुझे आहेत मनरूपी, म्हणून मनही माझं तुला मी अर्पण करतो. मला हे म्हणून जे जे काही अनुभवाला येतं माझ्याशी संबंधित ते सगळं माझं धन हे तूच दिलेलं असताना सुद्धा त्याला मी माझं म्हणतो. तर हेही तुझ्या पायी अर्पण असं वचन दिल्यानंतर सद्गुरू त्याला आपल्या स्वरूपाशी समरस करून घेतो. मुळात जग काय आहे तर जग हे मायेचं कार्य आहे असं पंत महाराज सांगतात. आणि त्या मायेच्या कार्यामध्ये उत्तम काय आणि कनिष्ठ काय काय ठरवायचं, सगळी मायाच की. आणि उत्तम कनिष्ठ असा भेद मानून आपण सुख दुःख भोगत राहतो, मान अपमान मानत राहतो आणि माझं कसं होईल, काय होईल, कसं करू, काय करू अशा काळजी करत बसतो. असं हे गुरुपुत्र म्हणजे जे करणं आहे गुरुपुत्राचं, हे पंत महाराज म्हणतात हे संयुक्तिक नव्हे. कारण का तर ही तनुमन धन तुम्ही सद्गुरूला अर्पण केलीत आणि पुन्हा त्याविषयी सद्गुरूकडे चौकशी करतात की माझं हे कसं होईल, माझं ते कसं होईल, माझं असं कसं झालं, तसं का नाही झालं. ज्या गोष्टी आपल्या नाहीत त्याच्यावरती आपण हक्क का सांगायचा असा प्रश्न पंत महाराजांनी विचारलेला आहे. आणि दुसरं असं की जे जसं कसं होत आहे ते समर्थाच्या इच्छेनं समर्थाच्या शक्तीनं होतंय. तर समर्थ जर माझं हिताहित माझ्यापेक्षा अनंत पटींनी जाणतो तर तो माझं अहित कसं करेल. लहान पोर रस्त्यानं चालत असतं, वेडं वाकडं धावत असतं, आई मागणं येतील त्याचा हात पकडते, ते भोकाड पसरतं माझा हात का धरला म्हणून. रस्त्यानं जाणारी येणारी वाहनं बघून जर आईनं त्याला एक विशिष्ट दिशा दाखवली तर आईचं काय चूक आहे. आणि अशा वेळेला त्या लहान पोरानं नाही नाही मला हात सोडून पळायचंच आहे असं म्हटलं तर ते योग्य राहील काय. तसं दत्त महाराज अनंत पटींनी ज्ञानी आहेत, त्यांच्यावर आपला भरोसा हवा. काय जे त्यांच्या इच्छेप्रमाणे या दुनियेमध्ये जे घडायचं ते घडेल आणि त्यामध्ये तुझं हितच असेल असा विश्वास का नाही धरत तू. त्या समर्थाला तनुमन आणि विकल्यावर आता त्याची काळजी का, त्याची व्यवस्था तो कशी का लावेना. एक अनन्य भावे गुरुसी भजता निश्चिंत होसी असं पंत महाराजांचं पद आहे. त्यामध्ये म्हणतात तनुमन धन अर्पुनी मागे का घेसी. तनुमन धन अर्पुनी पायी मागे का घेसी. ती एकदा तू पायी अर्पिलीस ना. पहा मी जन्माला आलो माझ्या इच्छेनं आलो का समर्थाच्या इच्छेनं आलो. समर्थाच्या इच्छेनं आलो. मी एवढा मोठा झालो माझ्या कर्तृत्वानं झालो का समर्थानं मला आतापर्यंत आयुष्य दाखवलं. समर्थानं दाखवलं. मी माझ्या इच्छेनं मी कसं वागायचं, कसं शिकायचं, कोणा माणसांमध्ये मिसळायचं हे माझ्या इच्छेनं मी ठरवत गेलो का माझ्या सभोवताली येणाऱ्या परिस्थिती प्रसंगांचा उद्भव समर्थाच्या इच्छेनं झाला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समर्थाच्या इच्छेनंच सगळं काही घडतं अशी मिळतात. मग त्याप्रमाणे
दत्ताच्या जोरावर तिथं जाणं, वकिली करणं, उदयास येणं, फायदा होणं, या सगळ्या गोष्टी तशा चाललेल्या आहेत. पुढेही तोच चालवणार आहे. अधीर होऊ नकोस, आमचा अधीरपणा आम्ही सोडायला हवा, असं पंत महाराज सांगतात. आणि म्हणून हे तसं म्हटलं तर अभय देणारं पत्र आहे. पाठीराखा सद्गुरु असता, का रे तू भीसी, एको भावे भजन करिता, अवधूत पाठीराखा असता, का मारिसी हाका, एको भावे भजन करिता, चुकेल भवधोका. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि खुशाल राहा. काळजी करू नकोस. आपण काळजी केल्यानं होणाऱ्या गोष्टी बदलतात असं नाही. ज्या जशा घडायच्या त्या तशाच घडणार. सद्गुरूला शरण जाऊन मायाविलासात का गुंतोस, असा प्रश्न विचारलाय. आणि इथे एक छान प्रश्न विचारलाय, ओकलेल्या अन्नाची आशा का धरावी. हे काय आहे? ओकलेलं अन्न म्हणजे काय? तर तनु मन धन यांचा तू भोग घेतोस. तुला जे शरीर मिळालेलं आहे ते शरीर, त्या शरीरापासूनच सुख दुःख तू भोगतोस. त्या मनाच्या संकल्प विकल्पांचं फळ जे आहे, कर्म अकर्म आहेत, अकर्म आहेत, आणि त्या कर्म अकर्मांची सुख दुःख रूपी फळं जी आहेत, चांगली वाईट, ती तू भोगतोस. म्हणजे हे तू भोगलेलं जे काही आहे हे तू एकदा अर्पण केलं म्हणतोस सद्गुरूला, आणि पुन्हा त्याचीच इच्छा धरतोस. मग ते तू पुन्हा घेतलंस तुझ्याकडं, म्हणजे ते ओखलेलं झालं की नाही. देहाला प्रारब्धाला गाठ घालून मन सद्गुरु चरणी खिळून आत्मब्रह्मैक्य भाव दृढ करीत संसाराची उपरती वाढवीत जावं. काय करायला पाहिजे हे एका वाक्यात पंत महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून ओकलेल्या अन्नाची आशा नको. मग निष्कर्ष काढला पुढच्या परिच्छेदामध्ये की तनुमंधन कुणाची आहेत? समर्थाची आहेत. त्यानं दिलेली म्हणून ती माझ्याजवळ आहे. ती माया कार्य जरी असली तरी ती माया कुणाची आहे? माया समर्थाची आहे. ती समर्थाच्याच आज्ञेनं, समर्थाच्याच संकल्पाप्रमाणे चालते. रचिली सृष्टी इच्छा मात्रे, महिमा अपार नरसिंह सरस्वती स्वामी, औदुंबरवासी, पद क्रमांक 201. रचिली सृष्टी इच्छा मात्रे. ह्या केवळ त्यानं संकल्प केला सृष्टी व्हावी आणि ही सृष्टी झाली. अशा संकल्पानं जर माझ्या त्या सृष्टीतला एक किंचितसा अंश मी हाही त्याच्या संकल्पाला बाध्यच आहे की, त्याच्याच संकल्पानं मी उठलेलो आहे की. मला जो मीपणा दिला तो त्यानं दिला ना. माझा मीपणा स्वयंभूसी, तो सद्गुरूच माझा मीपणा झालेला आहे. मग हे जर तीनही तनु मन धन हे जर माझं नाहीत तर त्याच्या संग्रहाची आशा मी कशाला धरावी. ते त्याचं आहे. म्हणून कालची आठवण नको, उद्याची चिंता नको, आजची ममता नको, ह्या गोष्टी. कारण ह्या सगळ्या तीनही गोष्टी माझ्या स्वाधीन नाहीत. जे स्वाधीन आहेत त्याच्याविषयी मी काय जे करायचं ते करावं. जे पराधीन आहे त्याची चिंता आणि उसाभर करत का बसावं. आणि त्रिकरण पूर्वक मग त्या समर्थाचं स्मरण करावं. कायिक वाचिक मानसिक सेवा तीची खरी, तिहींचा अभिमान अर्पिला तव चरणी जरी. प्रेमळ भक्ती किंवा यथाशक्ती उत्सव होई अंगीकार करी. आणि त्याचप्रमाणे श्री दयानिधे नरहरी दत्तात्रेया याच्यामध्ये मना आवडी सतत तव ध्यानाची, इंद्रियांसी भजनी रुची, या कायेने सेवा तव चरणांची, निशिदिनी आस प्रेमाची, देई अखंड भेटी मजला रे, न मागे आणि तुझला रे. निज भक्ती दे दत्ता तव गुण गाया, बाला अवधूता सखया. हे मागणं मागा आणि ह्याप्रमाणे राहायचा प्रयत्न करा. हा रावजींना केलेला बोध आहे आणि रावजींच्या निमित्तानं आपल्याला केलेला बोध आहे. समर्थावरती हवाला मात्र घालायला हवा. समर्थावरती पूर्ण विश्वास हवा.
की जे करायचं ते माझा समर्थ, मी त्याचा बाळ आहे, त्यानं मला जन्म दिला, त्यानं मला वाढवलं, तोच माझ्या मानाची चिंता वाहणारा आहे. दत्ता बालावधूता, माझी चिंता तुझ अनंता रे, माता प्रेमळ पिता तुची, त्राता भव हंता रे, मला या संसार सागरातनं तारणारा तोच आहे, असं म्हणत तनुमन धनानं संकल्प जर काही करायचा झाला तर समर्थाची सेवा माझ्या हातून कशी घडेल, हा संकल्प बाळगून त्याप्रमाणे करायचा प्रयत्न करीत राहावं आणि सर्वस्व त्याचवर ओपून राहावं. पाठीराखा सद्गुरू असता, का रे तू भीसी. तो समर्थ अनंत पटींनी शहाणा आहे, अनंत पटींनी सामर्थ्यवान आहे. तो माझी तुझी माता आहे, तो तुझा पिता आहे. अनन्य भावे त्याला शरण जा. तुझं शरण जाणं आहे हे केवळ शब्दापुरतं राहू देऊ नकोस, ते आचरणात येऊ दे. हा या पत्राचा भाव आहे. या पत्रातनं मोठं अभयही दिलेलं आहे आणि काय करायचं हेही नेमकं सांगितलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. अवधूत. विश्वनाथ. धन्यवाद सुखदेव दादा. आता मी बबन दादाला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. विश्वनाथ, सुधीर बोलल्यानंतर हा. काय बोलण्यासारखं शिल्लक राहत नाही. दॅट इज फायनल. तरीही 2 शब्द बोलावे. श्री गुरुदेव दत्त. रतनचं अभिनंदन. तिने जे 42 नंबरचं पत्र आहे रावजीने लिहिलेलं, रावजीवर आलेल्या त्यावेळची जी परिस्थिती असेल, स्थिती असेल, त्या स्थितीला उत्तर देताना पंत महाराजांनी लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये 2-3 शब्द माया, वंचक बुद्धी, आत्मब्रह्मैक्य भाव आणि शेवटचा सगळा पॅराग्राफ आहे तनुमन धन. ही समर्थ जसा सुधीरने सांगितले की तनुमन धन अर्पण झालंच नाही, फसवलं गेलं झालं आणि ते न अर्पण करता आपण बाकी सगळं अपेक्षा करायला लागलो तर त्या होणे शक्य नाही. त्याची सेवा होईल तेवढं हितच आहे. मग संग्रहाची आशा तरी आपणास नाहीच. आजची उद्याची चिंता म्हणजे आपल्या वर्तमान काळामध्ये सर्व गोष्टी चालतात. सत्पुरुष नेहमी वर्तमानामध्ये असतात. आज पंत महाराज आजही आहेत, कालही होते, उद्याही राहणार आहेत. आपलं आयुष्य नश्वर आहे, आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे, ते जाणार आहे. त्यामुळे त्याची चिंता न करता समर्थाचं भजन करत आपण असावं. त्रिकरणपूर्वक असं म्हटलेलं आहे. मन पवळ दृष्टी एक आसनी ही स्थिर ठेवून आपण त्याच्या चिंतनामध्ये राहावं असा संदेश महाराजांनी दिलेला, असा उपदेश दिलेला आहे. आणि जसं सुधीर म्हणा तो सर्वांसाठी आहे. आबा म्हणाले आपण सगळे रावजी आहोत, आपण सर्वांसाठी आहे. त्यामुळे आपण जोपर्यंत त्याने योगक्षेम महाम्यम असं ब्रीद आहे तोपर्यंत आपण त्याच्यावर सोपवत नाही, तोपर्यंत आपल्या इच्छासारखं काय होणार नाही. आणि आपली इच्छा ती आपली इच्छा नसते, ती त्याची इच्छा असते. त्यामुळे त्या समर्थावर हवाला घालून स्वस्थ राहावं. तो जे करेल ते पाहत राहावं. आपलं तो जो करतोय त्याच्यावर आपल्या वेगळ्या प्रकारच्या कल्पना उठू देऊ नयेत. आपण आपली जी वृत्ती आहे ती सद्भाव जो आहे तो सद्भाव ठेवला, चांगला ठेवला तर सद्भावाचं फळ चांगलंच मिळतं. आणि त्यामुळे नित्य नामस्मरणामध्ये रममाण व्हावं, रममाण राहत राहावं. कसलीही काळजी आपण करू नये, कारण तो समर्थ आपल्यापेक्षा कितीतरी पटीने दत्त महाराज ज्ञानी आहेत. तो सर्व काही जाणतोच, सांगतो. तो अंतर्ज्ञान येतो. तुमच्या मनामध्ये चाललेली सगळी जे काय चाललेली आहे ते सर्व तो जाणतो. मग तिथे आपला तर्ककुतर्क चालवण्यात अर्थ नाहीये. आपलं हिताहित तो चांगलं जाणतो आणि म्हणून सर्वस्व त्याच्यावर अर्पण दिल्यानंतर आपण चिंता करणं म्हणजे त्या सद्गुरूवरती अभरोसा करणं असं आहे. आणि म्हणून आपला जो अभरोसा आहे, आपली भक्ती, आपला जो विश्वास नाही आहे तो अविश्वास झाल्यासारखा होतो. तर तसं होऊ नये
आणि म्हणून एकदा त्याच्यावर त्याला तनमन धन प्रामाणिकपणे अर्पण केल्यानंतर मग चिंता कशाला करायची, मग काळजी का करायची, त्याची तो व्यवस्था लावेल. आपण मात्र निश्चिंत असावं असं पंत महाराज सांगतायत. उलट रावजीला सांगतात, तुम्ही ज्याच्या जोरावरती तुम्ही वकिली करत आहात, प्रगती होते आहे, फायदे होते आहेत, ते दत्ताच्या जोरावर तुमचं तिथे जाणं आलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. आणि त्याने आता पण जसं चालवलं, तो पुढेही तो तसंच चालवणार आहे. उगीच अधीर होऊ नये असं म्हटलं, अधीर होऊ नये. आज मला हे मिळावं, ते मिळावं अशा अपेक्षा करत राहू नये. जास्त अधीरता दाखवण्याचं जे होते ते पाहत राहावं, असं पंत महाराज सांगतायत. एकोभावाने त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून खुशाल असा. कसं होईल, काय होईल याची चिंता करायची नाहीये. क्षणभंगुर तनु जाईल नकळत, क्षणभंगुर तनु जाईल नकळत असं पंत महाराज म्हणतात. ते केव्हा आहे, केव्हा मरण येईल, केव्हा जाईल तुम्ही ते माहित नाही. उगीच त्या संसाराची चिंता करून काय उपयोग आहे. त्याच्यावर आपलं सगळं सर्वस्व त्याच्यावर सोपवावं. त्याचं ब्रीद आहे योगक्षेम महाम्यम. योगक्षेम तो राखतोच. रतन जसं म्हटलं, बाहू बारून दत्त गरजतो भक्ताशी राखतो. राखणं हे त्याचं कर्तव्य आहे, तो करतोच. आपण त्या कर्तव्यामध्ये कमी पडतो. आपला विश्वास आपली अढळ श्रद्धा आहे ती कमी पडते, आणि ती कमी पडू देऊ नये असं पंत महाराजांनी या पदावर सांगितलं. मी अधिक काही विस्तृतपणे बोलत पाहत नाही, कारण सुधीरने अत्यंत छान सांगितलेलं आहे. आबांनी त्याच्याबद्दल प्रत्येक ओळ आणि ओळ त्यांनी सांगायचा चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि रतनने जी मुख्य अडचण आहे माया, आपण सगळे या मायेने जोडलेले आहोत. ती जी कठीण उत्तम अवस्था कठीण अवस्था असा भेद मानून आपण दुःखाच्या याच्यामध्ये आपण स्वतःला अडकून घेत असतो, मानापमाची चिंता करत असतो. हे शहाणपणाचं काम नव्हे, हे पंत महाराज सांगतायत. पण आम्ही तेच काम करतो, म्हणून आपली फसगत होते. आणि त्याकरता परत परत काळजी न करता त्याच्या नित्य स्मरणात राहावं. हा आणि अभय वचन देणारा, अभय देणारा असाच बोध पंत महाराजांनी आपण तो कसा अंगीकृत करावा, कसं राहावं आणि कोणत्या गोष्टी चिंता करावी, याचा सर्व खुलासा या पत्रामधून रावजींना पंत महाराजांनी केलेला आहे. आणि तो सर्व आपणा सर्वांना लागू आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बबन दादा. आता मी अप्पासाहेब दर्डीकरांना विनंती करतो की त्यांनी यात मार्गदर्शन करावं. सुधीर, बबन, आबासाहेब आणि रतन यांच्या मुखांना पंतांनी बोलल्यानंतर मी पुन्हा काय वेगळं बोलायला पाहिजे असं मला पण वाटून गेलं. पण आता काय, नाटकामध्ये त्या पात्र वेगवेगळी असतात, त्यांना वेगवेगळे रोल दिले असतात, त्यांना किती बोलायचं असतं. तसं मी पण मला जे काही पंत महाराज आता स्क्रिप्ट पाठवतील त्या स्क्रिप्ट प्रमाणे बोलतो. फार सुंदर पत्र आहे. रावजी सारखा पंतांचा सहकारी, पंतांबरोबर वाढलेला, पंतांबरोबर राहिलेला, बाबा खुर्जींचा अनुग्रह मिळालेला, पंतांच्या बरोबर अध्यात्म चर्चेमध्ये भाग घेतला, अध्यात्मात असलेला, ज्यांना स्वतःला अनुग्रह झाला. आणि आपण सगळेजण अनुग्रह घेतला. आपण अनुग्रह घेतला, आपल्याला दाखवलं की राजा तू आणि परब्रह्म एकच आहे, प्रकाश दाखवला. हे जगात सगळीकडे परब्रह्माचे तूच आहेस हे दाखवलं. आणि मग नंतर ते तिथं दाखवलेलं जे आहे ते नंतर विसरलं. स्मशानात गेल्यानंतर आपल्याला वाटलं की काय हे खरं नाही बाबा, हा काय कोरोना इतकी माणसं मरायला लागलेत आणि काय जगाचं काय खरं नाही, म्हणजे आपण देह म्हणतोय खोटं आहे. पुन्हा घरी आल्यानंतर काय वाटायला, अरे माझा टॉवेल कोणी नेला आंघोळ करायचे. म्हणजे आपण हे क्षणिक वैराग्य जे आहे, आपण अनुग्रह घेतला आणि तरी सुद्धा आपण खरोखर तन मन धन अर्पण केलंच नाही. लहान बाळ आईच्या मांडीवर असतं, त्याला कसलीही काळजी नसते, पण त्याला पूर्ण खात्री असते माझी आई माझा सगळा सांभाळ करणार आहे, त्याला भीती पण नसते. आणि आपण मात्र सद्गुरू आईच्या मांडीवर बसलेले असताना त्यांनी फार सुंदर पंतांचं वाक्य, म्हणजे हे सुवर्णाक्षरांनी लिहून प्रत्येकाने हृदयात ठेवलं पाहिजे की आपले हिताहित काय आहे हे आपल्यापेक्षा जास्ती त्याला कळतं, तो समर्थ आहे.
एखादी गोष्ट आपल्याला आज वाईट वाटते, एखादी गोष्टीचं आपलं दुःख होतं, पण पुढे गेल्यानंतर ते आजचं दुःख जे आहे ते आपल्या हिताचं होतं हे आपल्याला नंतर कळतं. आणि असं असताना ती आई आपली सर्वथैव रक्षण करत असताना आपण चिंता, काळजी, व्यथा व्यक्त करायला लागलो, तर त्या आईला दुःख होणार की नाही? तर ते दुःख समर्थाने पंतांनी व्यक्त केलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा पंत आपल्याला सगळ्या पत्रांना, सगळ्या पदांमध्ये सांगतात, चिंता करू नको काही, सद्गुरुसी शरण जाई, रक्षित असे गुरु आई, साक्षी हा दत्त. मी स्वतः याचं साक्षी आहे, मी सुद्धा अनुभवलेलं आहे, तुम्ही अनुभवा. आणि असा अनुभव घेऊन सुद्धा आपल्या मनामध्ये या चिंता येतात, कारण आपली बुद्धी काय म्हणलं तिनं रतन तसे पंतांनी म्हटलं तशी वंचक बुद्धी आहे, फसवी बुद्धी आहे. आपण खरोखर शरण गेलेलो नाहीये, आपण खरोखर शरण जाऊया, शंका सगळ्या काढून टाकूया आणि सद्गुरूला अशा प्रकारचं पत्र लिहायची पाळी पुन्हा आणायला नको, असं आपलं वागणं होऊ दे, अशी आपण पंतचरणी प्रार्थना करूया. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद अप्पा. आता मी अभिजित दादांना विनंती करतो की त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. छान छान, खूप छान रतन. वर्गामध्ये जशी मुलं असतात त्यातली काही मुलं हुशार असतात. त्या पहिल्या 5 मुलं जी हुशार असतात त्यात बाकीची जी मुलं असतात ती अशी बघत असतात की बाबा अरे काय कुठनं अभ्यास होता यांचा, कुठनं त्यांना अशी इच्छा प्राप्त की अशी आशीर्वाद आहेत किंवा एवढं छान सांगू शकतात. तशी ती रतन आहे. त्या पहिल्या विद्यार्थ्यांमध्ये तिचं नक्की नाव येतं आणि खूप छान पद्धतीने ती अभ्यास सांगते. रेफरन्सेस चांगले असतात सगळीकडचे. एक्सलंट स्टडी. खूप छान खूप. आणि खूप महत्वाचं पत्र आहे. त्यामध्ये आपण जे वन लाइनर्स म्हणतो, सिंगल ओळी खूप अभ्यास देणार आहे, तशा ह्याच्यात खूप छान ओळी आहेत. चिंता करीत बसणे शहाणपणाचे काम नव्हे. दिस इटसेल्फ इज अ व्हेरी गुड टीचिंग फॉर अस. उगीच अधीर होऊ नको, असं अजून एक छान म्हणजे बऱ्याच ह्याच्यातला जो अभ्यास आहे खूप खूप छान आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला खूप समजवणारा असा आहे. शरण जाऊन या माया विलासात का गुंतोस. दिस इज अनदर वन विच इज इम्पॉर्टंट. पोकलेल्या अन्नाची आशा नको. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपण विरुद्ध कल्पना करू नये. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वन. नो नेगेटिव्ह थॉट्स. Always have positive thoughts. This is a very good learning in this letter. आपण सगळ्या 2 गोष्टींनी जास्त वरीड असतो, म्हणजे मॅक्झिमम वरी त्यामुळेच असते. एक तर आपण केलेल्या चुकांमुळे किंवा आपल्या विचारांमुळे वरी, आणि एक दुसऱ्यांची आपण डिपेंडंट आहोत म्हणून आपल्याला असलेली वरी. पंत महाराजांनी पत्र जी आलेली आहेत ती अशाच वरीशी आलेली आहेत सगळ्या. एक तर आपण केलेल्या चुका झाल्या आपल्याकडनं, आणि काय मग पंत महाराज आपल्याला बरोबर सांगतात की बाबा तुला एवढं सगळं कळत असताना कसं चुका करतो. आणि दुसरं म्हणजे आपण दुसऱ्यावर डिपेंड असतो आणि त्याच्याकडनं काही काम न झाल्यामुळे आपण वरीड असतो. म्हणजे एक्सपेशली हे कसं होईल, काय होईल, काय करावे, कसे करावे, हे दोन्हीसाठी आहे. पण दॅट इज व्हेरी बॅड. आपण केलेल्या चुकांमुळे जी आपली वरी असते, दॅट इज अ रिअल लर्निंग. ही परत होऊ नये ह्याची दक्षता आपण घ्यायची असते. दत्त दत्त हा जप हा सतत चालू ठेवला पाहिजे. आणि आपण जर सद्गुरूला स्मरण करून एखादं काम केलं तर मला वाटतं की नक्की आपल्याकडनं चूक होणार नाही. आपली इच्छाशक्ती जी आहे ती व्यवस्थित कंट्रोल होईल. जर सद्गुरूला स्मरण ठेवून जर आपण एखादं कार्य करायला गेलो ते फार महत्वाचं आहे. आणि आपण न करता तोच करून घेतो हा भाव असला पाहिजे. अँड दिस ह्या लेटरमध्ये तेच अख्खं लिहिलेलं आहे. आणि सगळ्या मेंटर्सने खूप छान सांगितलं. खूप लर्निंग आहे. खूप महत्वाचं लेटर आहे. वाचून वन लाइनर्स बाहेर अशा अंडरलाईन करून आपण जेव्हा रिवाइज करतो, जेव्हा आपण पत्र परत उघडून बघतो, तेव्हा हे नक्की आपल्याला वाचण्यासारख्या अशा वन लाइनर्स आहेत. याच्यामधल्या याच्यातला बोध नक्की आपल्याला जाणण्यासारखं आहे. खूप छान रतन, खूप छान अभ्यास आणि प्रेझेंटेशन. थँक्यू. धन्यवाद अभिजित दादा. या पत्रावर अजून कोणाला बोलायचं आहे का? बाबा
आपण बोलणार आहात का? दत्ता, सुहास दादा? नाही नमस्कार. आता आपण सांगितल्याप्रमाणे आता सगळं झालेलं आहे. आता बोलणं म्हणजे त्याच्यामुळे फक्त एकच सांगेन, या पत्रामध्ये पंत महाराजांनी आपला देह आणि आत्मा हे दोन वेगळे आहेत हे परत एकदा ठासवलंय. ते म्हटलंय महाराजांनी की सुख दुःख मनाला होतात, त्रास शरीराला होतात, ते सगळं चालू राहील. तू स्वतः आत्म्याकडे लक्ष दे, आत्मानुभव दिलेला आहे. आणि ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या ज्या संसारामध्ये त्रास होतात ते आपल्याला ह्याच्यामुळेच होतात की सुख दुःख हे जे मनाला होतात त्याच्यामुळे. आणि तू वेगळा आहेस, तू असा तो अविनाशी आत्मा, याच्याकडेच लक्ष दे. ह्या दोन गोष्टी वेगळ्या करण्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद बाबा. अजून कोणी बोलणार आहेत का? आता मग मी लता त्यांना विनंती करतो की आज एकच पत्र आहे, तर त्यांनी या पत्रावर मार्गदर्शन करावं. आत्या? बोलू? ऐकू येत आहे? हो, येते. रतन बांदिगिरे, पत्र 42 रावजींना लिहिलेलं. अत्यंत आदर्श सादरीकरण, अनेक संदर्भ दिले आणि अनेक पदांचे संदर्भही दिले आणि ते सुरेल गायलेही. आणि खूपच चांगलं सादरीकरण केलं. प्रश्न सांगितले आणि त्याची उत्तरही पण तिने तयार करून सांगितली. त्यामुळे खूप आदर्श असं सादरीकरण केलं आणि समजण्या इतकं सोप्या भाषेत सांगितलं. या पत्रामध्ये आणि बऱ्याच पत्रामध्ये आधी आपांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, सह आधी अडचणी ज्या शिष्यांनी सांगितलेल्या आहेत त्या अडचणींचं निराकरण आणि त्यानंतर शिष्यहित कसं आहे, त्याचं योगक्षेम सद्गुरू कसा वाहतो याच्याविषयी खात्री विश्वासपूर्वक सांगणं हे पंतांनी केलेलं आहे. आणि त्यावर रतन, आबा, सुधीर, बबन, आप्पा, अभि आणि दिनेश सुर्वे या सगळ्यांनी अतिशय सुयोग्य मार्गदर्शन नेहमीप्रमाणे सविस्तर मार्गदर्शन पण केले. त्यामुळे आजचं हे पत्र खूपच चांगलं सादर झालं. रतनला खरोखरच धन्यवाद. खूप छान, तिची भाषाही सुंदर आहे आणि बोलण्याच्या तिचा हे खूप चांगला आहे, ढंगही चांगला आहे. आता याच्या पुढे आप्पा म्हणाले की हे सगळं नाटकच आहे, खरं तर इतकी सगळी पात्र आहेत. तर ही सगळी पात्र आता विश्वनाथापासून सुरुवात करूयात. विश्वनाथ नेहमीप्रमाणे सुंदर सूत्रसंचालन, संयमित सूत्रसंचालन. रतननी सादरीकरण केलं. आबा, सुधीर, बबन, आप्पा, अभि, दिनेश सुर्वे सगळ्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. आता ह्याच्या शेवटी काय करायचं, तर शेवटचं पात्र मी आहे बहुतेक आज ना. त्यामुळे शेवटचं पात्र मी. तर शिष्यहिताची कळकळ, तळमळ असणारे, दाखवून त्यांचा योगक्षेम वाढणारे श्रीपंत महाराज, आपल्या अडचणी सांगून त्याचं निराकरण करून घेणारे रावजी, आणि त्यानंतर ते धन्यता मानत असावेत. रावजींना खरोखरच धन्यता वाटत असेल सगळ्या पत्रांवरून. आणि सगळी जी मंडळी आज जमली आहेत पत्र वाचन सादरीकरण या सत्राला, त्या सगळ्यांना रावजी समजून आता मी एक आरती म्हणते. या आजच्या पत्राला ती समर्पक असा आहे. श्री गुरुदेव दत्त. पुरविली माझी आरती, दत्ता
ओवाळू तुझ आरती, पुरविली माझी आरती. दत्ता ओवाळू तुझ आरती, काया ताट कर्ण निरांजन. 2686 नंबर आहे रे, 2686. काया ताट कर्ण निरांजन, भक्तिघृत ज्ञान ज्योती. दत्ता ओवाळू तुझ आरती, पुरविली माझी आरती. दत्ता ओवाळू तुझ आरती, ब्रह्मात्मैक्य दीप्ती उजळली, ब्रह्मात्मैक्य दीप्ती उजळली. दाविली निज स्थिती, दाविली निज स्थिती. दत्ता ओवाळू तुझ आरती, पुरविली माझी आरती. दत्ता ओवाळू तुझ आरती, द्वैताद्वैत ओवाळूनी, द्वैताद्वैत ओवाळूनी. दत्त प्रेम रती, दत्ता ओवाळू तुझ आरती, पुरविली माझी आरती. दत्ता ओवाळू तुझ आरती. श्री गुरुदेव दत्त. आजच्या ह्या पत्राचा सगळा जो गाभा आहे तो ह्या आरतीमध्ये आहे असं मला वाटतंय, की काया ताट कर्ण निरांजन, भक्तिघृत ज्ञानज्योती, ब्रह्मात्मैक्य दीप्ती उजळली. आत्मब्रह्मैक्य ब्रह्मैक्य भाव दृढ करीत संसाराची उपरती वाढवीत जावे असं जे सांगितलंय ते ह्याच्यामधून स्पष्ट झालं. आणि जे सगळं मनातलं द्वैत आहे ते द्वैत निघून गेलं रावजींच्या, आणि त्यामुळे दत्ताला प्रेमारती केली. अशी ही आरती, या आरतीने आपण आजचं सत्र पूर्ण करूयात. याच्या पुढे आणखीन काही असेल तर बघूयात. श्री गुरुदेव दत्त. चालेल अभिदादा, अजून काही आपण? गुरुबंधू व शिष्य यांच्या संगतीत जात होत असे. याच वेळी त्याने लेखनाला सुरुवात केली. असा संदर्भ दिवेकर रचित चरित्र प्रकरण 16 मध्ये आहे. त्याच्यामुळे हे नियम तयार झाले. त्यानुसार त्यांनी तारीख 12/1/83 रोजी पंतांनी आपले गुरुबंधू, शिष्य व भक्त आणि इतर तरुण व होतकरू मंडळी यांच्या वर्तनाचे नियम घालून दिले आहेत. स्फुटलेख भाग 1 मध्ये लेखांक 6 मध्ये हे सगळे नियम आहेत. तेव्हापासूनच आपल्या अनुयायांचे वर्तन न्याय, नीती व धर्म यांच्या विरुद्ध न होता त्यांचे शील वर्तन चांगले राहून व भक्तीची वाढ होऊन स्वानुभवाचे भरपूर माप त्यांच्या पदरी पडेल अशा बद्दल ते फार काळजी घेऊ लागले होते. वरील संदर्भ सुद्धा दिवेकर रचित चरित्र प्रकरण 18 मध्ये दिलेला आहे. अशा प्रकारे हे नियम तयार झालेले आहे. कारण स्फुटीकरण झाल्यानंतर काही लोकांच्या मध्ये असा गैरसमज झाला की सद्गुरूने आपल्याला काहीही करू नको म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की ते आपल्या मनाप्रमाणे वागायला लागले. तर हे ज्यावेळी त्यांना झालं त्यावेळी त्यांना मला वाटतं की खूप अंतकरणातून त्रास होऊ झाला असेल, म्हणून हे नियम सगळीकडे आले. नियम तर सगळ्या संस्थांमध्ये असतातच, परंतु हे स्पेसिफिक नियम जे केलेले आहेत आणि हा जो पहिला नियम आला तो त्याच्यामुळेच आलेला दिसतो. तर या नियमाचं असं आहे की आपण सर्व गुरुपुत्रांनी आपण ज्या समाजात वावरत असतो त्या समाजात असणारे नियम व नीती यांच्या विरुद्ध कधीही आचरण करू नये. ज्याच्यामुळे आपल्याबद्दल समाजात वाईट वर्तणुकीमुळे समाजात गैरसमज तेढ निर्माण होणार नाही व समाजात असंतोष निर्माण होणार. तसेच अशा आचरणाने आपले नुकसान होणार.
आता एका परागात पंत महाराज म्हणतात की गुरुला बट्टा आणण्याजोगी शिष्याची वर्तणूक असू नये. त्यामुळे हे असे नियम झालेत आणि हा नियम त्यामुळेच पहिला आला असावा असा माझा अभ्यास आहे. श्री गुरुदेव दत्त. खूप छान विजय, छान सांगितलं. आणि हा आपला संध्याकाळचा उपक्रम खूप चांगला सुरू आहे. बरेचसे मेंटर्स आपला आणि प्रचारक आपले जे प्रोग्राम कंडक्ट करतात ते इथं आज पण हजर आहेत. त्याच्या पुढे जे आपले आहेत त्याच्यापैकी कोणी आहेत का आज आपल्याकडे? नाशिकचं आहे, नाशिकचं कोण आपल्याकडे रेग्युलर अभ्यास करणारा नाही वाटतं अजूनही. नाशिक आणि नंतर आपलं त्याच्यानंतर पुढे नाशिक नंतर नाशिक आणि 20 तारखेला भोसरी आहे. 20 तारखेला आहे. हो हो, हो. आम्ही खूप उत्सुक आहोत ऐकायला. तिकडची सगळी मंडळी जमतील, खूप छान. होय. श्रीराम भावसार जे आहेत आपल्या बरोबर आता, ते पण त्याच भागात असतात तिथं. हो, भावसार आहेत. हो, श्रीराम तुम्ही जॉईन व्हा, तुम्ही काहीतरी त्यांना काहीतरी त्यात पार्ट द्या. त्यामुळे ते भजन पण करतात, अभ्यासही करतात. एखादा तो आरती किंवा धावा ते म्हणू शकतील. भावसार मला जरा संपर्कात राहा, माझ्याशी संपर्क करायला सांगा. हो, आणि श्रीरामचे अजून जळगावची बरीच मंडळी त्या भागामध्ये आहेत, नाशिकचे आहेत. नाशिकचे तामखाने मायामध्ये त्या भागात राहतात. आमच्या भागामध्ये? हा, कारण म्हणजे आपले सुधीर काका त्या भागातच राहतात ना तुमच्या एरियात? हो, नाही, तिकडं सुधीर तामखाने असतात तिकडे जवळ. सुधीर पंत बाळेकुंद्री. सुधीर पंत. ते पिंपरी चिंचवडकडे येते, ते निगडी प्राधिकरण. आपल्या तेंडुलकरना पण बोलवा त्या दिवशी. तेंडुलकरना काल बोललोय मी. ते म्हटले मला माझ्या शेड्यूल मध्ये वेळ असेल तर येतो. तर त्याला म्हटलं वेळ काढ तू, महिन्यातून एकच दिवस आहे. हो, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. सदाशिव भोसलेंनी हात दाखवत आहे का तिथं? सदाशिव भोसले, हा हात दाखवत. भोसले दादा अनम्यूट करा. हॅलो, बोला बोला. खूप छान आज पत्रावरती रतन भांदिगरे आणि आबा कसाळे आणि सुधीर वैद काकांनी पण चांगल्या सुंदर प्रकारचं मनोदय आपलं व्यक्त केलेलं आहे. अगदी एका शब्दाचं विश्लेषण झालेलं आहे. त्याच्यामुळे खरोखर आणखी चांगल्या ऍड होणाऱ्या सगळ्या भक्तांनाच आपल्या पत्रातला सगळा भावार्थ कळायला लागला. खरोखर ही प्रार्थना म्हणजे पूर्ण प्रेरणादायी आहे असं सगळ्यांचं मत आहे. असंच असू द्या आणि आपल्याला त्याच्यामध्ये लाभ घेता यावा वेळेनुसार, हीच खरोखर सदिच्छा आहे. खूप छान, सगळ्यांनी चांगल्या प्रकारे बोलले आणि हा उपक्रम सातत्याने असाच चालू राहावा अशी पंतचरणी प्रार्थना. अभिजित दादा, आपले माझा गाव माझं बोधपीठचे प्रचारक आहेत. एक थोड्या 2-3 सूचना होत्या ज्या आपल्या टेक्निकल चॅलेंजेस येऊ नये म्हणून होत्या. एक तर म्हणजे आपण कार्यक्रमाच्या आधी त्यांच्याशी कनेक्ट करूच, पण जनरली बघितलंय की एकाच घरातून 2 ठिकाणावर 2 कनेक्शन्स ने कनेक्ट होतात मोबाईलने, मग त्याने एको येतो. तर
प्रचारकांना विनंती की त्यांनी जे कोण सादरीकरण करणार असतील त्यांनी घरातून एकच कनेक्शनने झूमला जॉईन व्हावं, म्हणजे एको येणार नाही. दुसरं म्हणजे आपलं लिस्ट जी असते पूर्ण कार्यक्रमाची. काल संजय राऊतांनी फोन केला होता मला, छान सुधारणा त्यांनी सांगितलेल्या आहेत. आपली लिस्ट घ्यायची पूर्ण कार्यक्रमाची, जे जे इन्व्हॉल्व्ह होणार आहेत त्यांची, आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं आपलं बाळेकुंद्रीला आरती होतं तेव्हा एक फ्लो मध्ये कंटिन्युअस आरती असते. तर कार्यक्रमाचे जे सहभागी होणार आहेत त्यांची एक लिस्ट घेऊन सुरुवातीलाच जे जे सादर करणार आहेत त्यांची नावं सांगून नंतर एकामागोमाग एक कंटिन्युटी ठेवून ती चालू ठेवायची. म्हणजे समजा सुरुवातीची आरती मी करतोय, त्याच्यानंतर अभिजित दादा असतील, तर माझी आरती संपत आल्यानंतर पुढचा अभिजित दादा लगेच अनम्यूट करून पुढची आरती सुरू करतील. म्हणजे ती कंटिन्युटी राहील, जशी आपली बाळेकुंद्रीमध्ये होते तशी. सादरीकरणार असतील त्यांची सुरुवातीला एक पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा देऊन सांगायचे की ही आरती विश्वनाथ पाळे म्हणणार आहेत, ही अभिजित दादा म्हणणार आहेत, असं एकदा सुरुवातीला कल्पना दिल्यानंतर पुन्हा त्यांना त्यांचं नाव कॉल आउट करायची गरज लागणार नाही. आणि प्रत्येक सहभागी होणाऱ्याला तयार राहायला सांगायचं, आणि जेव्हा त्यांचा टर्न येईल तेव्हा त्यांनी अनम्यूट करून आरती संपल्यावर पुन्हा अनम्यूट करायचं, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. असं थोडंसं हळूहळू इम्प्रुव्हमेंट्स करायला बघायला पाहिजेत. तरच आरती समजा कोणाचं नेटवर्क कनेक्शन काल बघितलं आपण की नेटवर्क कनेक्शन कोणाचं अनफॉर्च्युनेटली प्रॉब्लेम होऊ शकतो. एक बॅकअप पण तसा रेडी करून ठेवायचा की समजा यांना नाही जमलं तर लगेच आपण दुसरी आरती कोणीतरी दुसरं म्हणू शकेल. ह्या 2-3 टेक्निकल गोष्टी जर केल्या तर आपला जो 1 तासाचा वेळ आहे त्याचा जास्तीत जास्त आपला आनंद घेण्यामध्ये जाईल. अशा थोड्या सूचना आहेत. बाकी कार्यक्रमाच्या आधी कनेक्ट करून लिस्ट वगैरे काल स्वरूपने छान पूर्ण लिस्ट वगैरे तयार करून पाठवली होती. सगळ्यांनी तसंच तयारी करून 15 मिनिटं आधी जे काही भाग घेणार असतील 15-20 मिनिटं आधी जाऊन जॉईन करून आपलं कनेक्शन टेस्ट करून वगैरे रेडी राहिलं की मग आपल्याला 8 वाजता व्यवस्थित सुरू करता येईल. म्हणजे कंटिन्युटी राहील, डिस्टर्बन्स येणार नाही. थोडंफार टेक्निकल गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतील. आपण नक्की प्रयत्न करू ह्या सगळ्या लोकांना, प्रचारकांना सांगू. आणि नोट पण बनवतोय आता मी, आपण नोट करून एक सर्क्युलेट पण करू ज्या येतात. पण आता आपल्याला वेळ होता म्हटलं. आणि आपली सगळी मंडळी बरीचशी नॉन टेक्निकल असतात, पटापट ते ऑन करून हे करायचं, कारण आपण सगळ्यांना असतं परत त्यांना ऑन करून थोडंसं. आणि आपण आहोत वेगवेगळ्या घरात, वेगवेगळ्या लोकेशन्स, वेगवेगळ्या लांब आहोत. काय काय घर तर माझ्या 50 किलोमीटर लांब सुद्धा असेल एक घर दुसरं घर. काल तर आपण पाहिलं की बाबू डोकरेंच्या मुली तर गावी होत्या, तिकडनं म्हटली. सहभाग घ्यायचा उत्साह केवढा आहे सगळ्यांचा. आणि होणार ते हळूहळू होऊन घेणार. आपण त्यांना तसं सूचना दिल्यानंतर पुढच्या महिन्यात अजून सुधारणा असं होत ते छान होत जाईल. खूप छान. आणि एव्हरीवन इज ट्राइंग अँड एव्हरीवन वॉन्ट्स टू गेट इन्व्हॉल्व्ड. दॅट इज व्हेरी गुड साईन. आणि तो वेळ खूप छान सार्थक झाला, कारण मला एका सांगितलं की अरे मी टीव्ही सिरियल बघत होतो त्यावेळेला. मला खूप बरं वाटलं की तो टीव्ही सिरियल माझ्याकडनं सुटलं आणि मी इथे जॉईन झालो. म्हटलं काय काय आनंद, काय लोकांना कुठला आनंद असतो काही सांगता येत नाही. मी टीव्ही सिरियल्स मॅचेस वगैरे बघणं पत्रवाचनापासून संपलं. मी कधीच बघत नाही. त्याऐवजी मी काहीतरी पुस्तक वाचून किंवा माझं प्लॅनिंग चालू असतं त्याच्यात सुरू असतं वेळ. पाणी गरम देऊ काय? रिकाम्या गोष्टी ज्या असतात म्हणजे काही उपयोग नसतो, अशा चर्चा कमी झाल्या. आणि बरंच आपण पॉझिटिव्ह थॉट्स करायला लागलो. म्हणजे आज जो आपला आहे की आपल्या त्याच्या आजच्या याच्यावर एक वन लाईनर आहे, आपण विरोधी
विरुद्ध कल्पना करू नये. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की नेगेटिव्ह थॉट्स आपल्या मागे, आणि टीव्ही वगैरे जे सिरियल्स असतात ते नेगेटिव्ह थॉट खूप पसरत असतात. टू गेट हुक. पुढच्या एपिसोडला तुम्ही हजर राहायला पाहिजे तसं बघतात. आपण इकडे पॉझिटिव्ह टॉप थॉट्स डेव्हलप करतो आणि लोक आनंद खूप चांगला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. सुरुवातीला जुन्या अभि क्वालिटी अभिजित सिरियल्स वगैरेची पण हा बघून ना बोला. बोला बोला. अभिजित पंतप्रधान एका ठिकाणी म्हटलेलं आहे, रिकाम्या टवाळक्या करत बसणे. तो जो मधला वेळ रिकाम्या टवाळक्या जातो तो इकडे सत्कारने लागला, हे सर्वांच्या लक्षात येईल. नॉट ओनली सिरियल्स, पण बाकी सगळ्या अव्यवहार त्यातून काही प्रोडक्टिव्हिटी नाही. निगेटिव्हिटी, तुम्ही जसं म्हणाल निगेटिव्हिटी वाढणाऱ्या गोष्टी आहेत किंवा नको तो विषय चर्चा चाललेला आहे. कोणाला तरी एखादा टार्गेट करून त्याच्यावर विषय घेऊन वार्तालाप सुरू असतो. तो आपोआप हळूहळू बंद झाला. म्हणजे बंदच होईल तो. ज्याचं लक्ष इकडे वेधलेलं आहे तो त्या भानगडीतच पडणार नाही. लोक इथे काय फायदा नाही आहे. इथे आपल्या ज्ञानात काहीतरी भर पडेल, आपल्याला काहीतरी समजून घेता येईल आणि ते आपल्या आचरणात आणता येईल कसं, याच्याकडे लक्ष केंद्रित होत आहे. हे नक्की, हे या कार्यक्रमाचं फलित आहे. म्हणजे सांगितलं आपण ऐकतच राहणारच आहोत. कायमस्वरूपी ऐकायला बोध घ्यायला हरकत नाहीये. कारण गावागावातून काल जसं डोकऱ्यांच्या मुलीने म्हटलं, दोघींनीही, शिवाची मुलगी आणि डोकऱ्यांची मुलगी, दोघी गावावरून त्यांनी म्हटलं, अत्यंत सुरेख. ते मनपूर्वक त्यांना पंत महाराजांनी ती सुबुद्धी दिली आहे. इच्छा, जे प्रेम, जी आवड निर्माण झालेली आहे, भक्तीची आवड निर्माण झाली. पंत महाराज असं म्हणतात, भक्ती ज्ञानाची माऊली. तर त्याच्याकडे त्यांचा जो ओघ आहे तो लहान मुलांच्यावर संस्कारदायी असा हा उपक्रम आहे. यात काही वाद नाही असं मला वाटतं. छान छान. दत्ता सीमा कुलकर्णी आहेत आज. हो दादा, नमस्कार. कार्यक्रम कसा वाटतो आपला, माझं गाव माझं बोधपीठ? दादा, कार्यक्रम खूपच छान आहे. उपक्रम अगदी सुंदर आहे हा. आणि याच्यामुळं वाचनाची गोडी तर लागलेलीच आहे. आणि आता एकाच नियमावर प्रत्येक गावातले लोक जे आपलं मत मांडतायत, त्यातनं नेमकं पंत महाराजांना काय सांगायचंय हे त्यातनं समजत गेलेलं आहे. म्हणजे आता आपले 4-5 दिवसात जे सुरू झालेलं आहे त्यातून नक्की समजत गेलेलं आहे. खूप छान. आणखीन म्हणजे आता इकडे जरा परिस्थिती थोडीशी नाजूक झालेली आहे आमच्या भागामध्ये. त्यामुळे थोडंसं वाईट वाटते मला की आपल्या बुधवारच्या कार्यक्रमाला थोडे गुरुबंधू किंवा गुरुभगिनी उपस्थित राहतो म्हटले होते, पण त्यांना तो कार्यक्रम अटेंड आपल्या उपक्रमामध्ये सादरीकरण करणार आहोत. बाकी उपक्रम खूप छान चालू आहे. खूप छान, खूप छान. समर्थ कांबळे आहेत का आपले तुमच्या भागातले? हो, आहेत. ऍक्च्युली दादा कसं झालंय, तो आता कोविड सेंटर मध्ये आहे आणि डे आणि नाईट दोन्ही ड्युटी असल्यामुळे त्याला थोडं भाग घेता येत नाही. तो मगाशी जॉईन झाला होता का? काल होता का? कधी होता का? जॉईन काल झाला असेल तो जॉईन. काल जॉईन झालं. काल झाला असेल तो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एक्सलंट. बाकी तुमच्याकडे तिथं कार्यक्रम सुरू असतात ना, म्हणजे त्या मंदिरात वगैरे पूर्वी जेव्हा बंद व्हायच्या आधी तिथं मंदिरात कोण बघतं तिकडं? इथं पंत मंदिरात माझे सासरेच बघतात. आता त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे बाकीचे गुरुबंधू वगैरे जाऊन आरती वगैरे करतात. पण आता कडक लॉकडाऊन असल्यामुळे थोडंसं बंद झालंय सगळं, कारण निपाणी भागामध्ये पेशंटही खूपच झालेले आहेत. तरी आहेत जाऊन आरती वगैरे पण प्रचंड आहेत आमच्याकडे. हो, इकडं तर एवढी प्रचंड आहेत, पण संख्या जास्त आहे ना, लोकसंख्या इथं. हो ऑक्सिजन मिळत नाही, असं इथं तर एवढी भयानक परिस्थिती आहे आमच्या भागामध्ये. हो दादा, खरं. हा जो तासाभराचा आनंद एवढा छान वाटतो की बस बाकीचं तर लक्ष जाऊन, एक्स्पेशली टीव्हीचं जे लक्ष असतं ना, टीव्हीवरचं ते न्यूज सारखे सांगत असतात, तो बंद करून हे लावून ठेवलं की बरं वाटतं. हो, छान छान, ऐकायला खूप बरं वाटतं. खूप छान, खूप छान, छान सल्ला बोलला. आदित्य कडू. बोला दादा. काय म्हणतात डिजिटल तुमचं?
डिजिटलचं आता आपलं जे विवाह सोहळा आहे 27ला त्याची आम्ही सगळी पूर्वतयारीच्या मागे लागतोय. अरे म्हणजे वा. आपल्याला दोन तीन प्रोमो तयार करायचे आहेत. रोहन दादा म्हणाले की राजू काका किंवा संजू काकांचं एक आवाहन करतायत ते व्हिडिओ. असं व्हिडिओ एक आपण प्रीमियर करणार आहोत. तुला आणि मी सुधीर वैद्यांना आणि आबांना एक स्क्रिप्ट पाठवली आहे, म्हणजे आबांना पाठवायची आहे ती पाठवतो. कारण पंतविवाह सोहळा हे व्यवस्थित एक ड्राफ्ट तयार केलेला आहे. तो ड्राफ्ट त्यांच्याकडून चेक करून घेतो, आबांकडून एक चेक करून घेतो आणि मग आम्ही तो त्याच्यावर अपलोड करतो फेसबुकवर वगैरे, आपल्या ज्या सोशल हँडलिंग साईट्स आहेत त्याच्यावर. म्हणजे रोहन दादांची कन्सेप्ट आहे की आपण आधी एक प्रोमो तयार करूया की 27 तारखेला आपला विवाह सोहळा होता, म्हणजे आपण 17 तारखेपासून ते प्रोमो अपलोडिंग करत आहोत. म्हणजे 27 मे रोजी सकाळी 10-30 वाजल्यापासून असं आपल्याला एक ड्राफ्ट म्हणजे एक इमेज तयार करायची पंतविवाह सोहळ्याची. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्याला विश्वनाथ आपण 3 दिवस शिबिर घेणार आहोत. त्याचे विषय फायनल करायचे आहेत की त्या शिबिरामध्ये आपण कुठल्या विषयांचा विचार अभ्यास करायचा, कुठल्या विषयांवर अभ्यास करायचा. त्यात सुधीर, लता आत्या, आप्पा, आबासाहेब कशाळे यांनी सांगावं की आपण कुठले विषय घ्यावे. कारण आपल्याला अजून 10 दिवस सुरू करा, म्हणजे अभ्यास करायला 10 दिवस मिळतील. तर उद्यापर्यंत आपण हा निर्णय घेऊन टाकू की कोणी काय अभ्यास करायचा आणि कोण वक्ता प्रेझेंट करणार ते. कारण त्या वक्त्याला 10 दिवस मिळतील अभ्यासाला. हे आपण तातडीने आज आणि उद्याच्या आपल्या सेशन मध्ये हे आपल्याला ठरवायला पाहिजे. फार महत्वाचं आहे आपल्याला की आपण शिबिरात काय विषय घ्यायचा आणि तो कोणी प्रेझेंट करायचा हे आताच ठरवावं लागेल आपल्याला उद्या. छान. आय थिंक वी हॅव डन फॉर टुडे. खूप छान. उद्या सकाळी 6:45 वाजताच भेटूया आपण सगळे. कारण आपली आरती 7 ला सुरू होते, पण आपण 6:45 वाजता लॉग इन होऊ सगळे. विश्वनाथ, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपलं उद्याची लिंक तयार झाली नसेल तर ती 6:45 ची लिंक ठेवा. म्हणजे लोकांना असं वाटलं 8 म्हटलं की 8 ला ते लॉग इन होतात. आज लवकरच लिंक पाठवून द्यावे, म्हणजे त्यांना कल्पना असेल. मी सुधाकर दादांशी बोलणं झालंय ना? म्हणजे हो, झालंय. ओके. तोच मला की 6:45 लाच अभिजित असतील सगळे तिथे. ओके. ते आपल्याला ऐकू येईल. पहिल्या छान होईल ते आरती आणि नंतर मग आपलं पत्रवाचन सुरू होईल. एक छान फ्लो होईल तो. येस. आणि मॅक्झिमम लोकांना विनंती करू की पर्यंत थांबावं पत्रवाचन ऐकायला आणि पुढची चर्चा. पण उद्यापर्यंत म्हणजे आय रिक्वेस्ट लता, त्या आप्पा, सुधीर यांना की ते विषय ठरवून टाका आणि ते आपण माणसं म्हणजे कोण अभ्यास करणारी मुलं प्रेझेंट करणारी त्यांची नावं ठरवून टाकू. कारण त्यांना आपल्याला 10 दिवस तरी द्यावे लागतील अभ्यासात. मला काय वाटतं, या शिबिरामध्ये आपण असंच परत कुठला विषय देऊन किंवा स्फुटलेख वगैरे याच्यावरच देऊन सगळ्यांना सांगण्यापेक्षा कीर्तन, प्रवचन किंवा असं काहीतरी म्हणजे नाट्याभिनय वगैरे असं काही असेल तर तसं करावं. तर बाकी सगळ्यांना मग ते विचार म्हणजे 2-3 जणांची कीर्तनं ठेवता येतील, एखादं प्रवचन ठेवता येईल, असं परत विषय देऊन परत त्यांनी काय करायचं. कीर्तनाला 1-1 तास जर आपण दिला, अलॉट केला, सगळ्यांनीच विचार करूयात ह्याच्यावरती. आप्पांची पण काही नॉव्हेल आयडिया असेल तर ते. आप्पा आहेत का? आहे. काय वाटतं आप्पा, काय करावं? ते सुधीरने मला लिहिलं होतं, काही स्फुटलेख काढून दिले होते. हो. पण मी म्हणलं की आपण मूक नाग बेकूवरती करूया. अच्छा. बालबोधामृत सारवरती. हो. केलं की काय होईल, 3-4 सहभागी होतील. समजा बालबोधामृत सार घेतलं तर आता 40 मध्ये एक निदान 10 लोक तरी त्यात भाग घेतील. आणि तो विषय बालबोधामृत सारचा आपल्याला परिचय होईल. हो. कोल्हापूरला घेतलं होतं तेव्हा फक्त पहिल्याच त्याच्यावर घेतलं होतं, मूक नाग बेकू. हो, मूक नाग बेकू. पुढची हे घेतलेली नव्हती, चरण घेतले नव्हते. पुढचे चरण घेतली होती का? हो, सतीसुतरल्ली अतिमोह घेतो. मी हृदय रे बेकू. हो, बर.
त्याच्यावर आधारित सुहास कीर्तन करतो का विचारू? हा, असेल सुहास असेल तर सुहासने विचार. भालचंद्र कीर्तन करतोय का विचार? नवीन हा आणखीन एक चालेल. कीर्तनकार. हो नवीन एक कीर्तन. नवीन म्हणजे तो करतोच आहे मला वाटतं अवधूत. भालचंद्र विचार आहे. करतात. करतातच आणखीन. नाही, सुहास पण करेल, पण हा आणखीन एक दोघं आणखीन तयार हो व्हावेत. हो बरोबर. ज्ञानदेव गोंगावकर, अवधूत वारंगे. हो हो. तो कोण प्रशांत कोण तो? पाडगावकर. हा तर तोही चांगला बोलतो. त्या दिवशी छान, त्यांनी छान. हो. हा तर त्याला म्हटलं त्यांच्या होतं शांत. घरामध्ये त्याच्या आजोबांपासून भजनाची परंपरा फार छान. हा 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 शांताराम पाडगावकरांचा नातू तो. बरं. पांडुरंग पाडगावकर तो पण चांगली भजनं म्हणतो. हा हा आंबी जोगी निरंजनीची वगैरे छान म्हणतो तो. हो हो. त्या दिवशी त्यांनी रामानंद बुवांचे अनेक छान सांगितले. होय तसं होय आणि पांडुरंग महाराजांचं पण म्हणतो वाटतं ना तो. होय होय. रामानंदांची पद्धत फारच सुंदर आहे. हा आपण ते काय आपल्यामध्ये मेंटल ब्लॉक असल्यामुळे आपण ते त्याच्यामध्ये प्रेमासिकात देत नाही. खरं म्हणजे रामानंदाची द्यायला पाहिजे. हा रामानंद बालगोविंद स्वामी, हो तर आपले हे मोरेश्वर दातारांचे. विष्णू महाराज, गजानन महाराज, मोरेश्वर दातार, हो तामणकर महाराज. तामणकर. आपण असं ठरवूया की हा कीर्तन एक दोघं तिघं करतील आणि बाकीचे मग मुकनाग बेकोरती बोलतील. सगळं ठरवूया काय. हो बर ठीक आहे. चालेल, मग आपला आजचा पत्रवाचनाचा कार्यक्रम समारोप करूया आणि उद्या सकाळी 6:45 भेटूया. श्री गुरुदेव दत्त. विश्वनाथ वृंदा आहे का रे? वृंदा नाही आहे. हा बर फोन करायला नंतर करते मी. फोन हो, करते तिला. ओके चालेल. श्री गुरुदेव दत्त.